ग्रंथराज ज्ञानेश्वरी अध्याय क्रमांक 18 ओवी क्रमांक 1721 थांबलेलो होतो. ज्ञानेश्वर महाराज सांगतात, गीतेचं महात्म्य सांगून झाल्यानंतर स्वतःचं सांगतात की मी एक छोटा मनुष्य आहे, परंतु मी याच्यावर टीका केली तर मग करू नाही काय, करायला पाहिजे ते म्हणतात. ते म्हणतात वास्तविक हे कोण आहे, ही कोणाची बुद्धी, ही व्यासाधिकांची बुद्धी, तिथे मी चालू शकतो का? ठीक आहे, राजहंसाचं चालणं चालू आहे म्हणून काय दुसऱ्याने कोणी चालवायचं नाही म्हणतात ते, राजहंस चालतो. किंवा नुकतेच पंख फुटलेल्या पाखराला जरी फार उडता आले नाही तरी ते आकाशातच राहते व सर्व गगनाचे त्वरेने आक्रमण करणारा गरुडही ते आकाशातच राहतो. गरुड किती भरारी मारतो, म्हणून काय छोट्या छोट्या पाखरांनी खाली नाही का उडायचं, चिमणी कावळ्यांनी चालतंय. त्याप्रमाणे माझे राजहंसाचे मंद चालणे गती सर्व जगात उत्तम ठरले, म्हणून इतर दुसऱ्या कोणीवर पृथ्वीवर चालूच नाही की काय. मग हे सगळे जेव्हा मोठे मोठे जंटलमेन आहेत, महात्मे, यांनी याच्यावर टीका केली म्हणून मी करू का नाही. बघा एक ओळख आहे, तैसे भाष्यकारा ते पुसत, भाष्यकारा ते तैसा व्यासांचा मागावा घेत, भाष्यकारा ते वाट पुसत, अयोग्य के न पवतू मी जाईन. बघा त्यांच्या पाठीमागे गेल्यानंतर मी बरोबरच जाणार आहे. व्यासांच्या मागे, आद्य गुरु शंकराचार्यांच्या मागे मी चाललेलो आहे, मग मी बरोबर जाणार आहे. आणि त्याप्रमाणे ते सांगतात इथे गरुड झालं, राजहंस, बाकीच्यांनी चालायचं नाही का. किंवा अजून एका ठिकाणी त्यांनी काल जाता जाता सांगितलं की बघा इतर जे समुद्रामध्ये मंदारचलासारखी मोठी मोठी जलचरे, मंदारचल म्हणजे काय, देवमाशासारखा, मंदारचल म्हणजे काय, मंदारचल डोंगर आहे, पर्वत आहे, बरोबर की नाही साहेब. त्या पर्वतासारखे एवढले मोठाले मासे, बापरे, देव मासा. टी व्हीमध्ये बघा दाखवतात, एक मासा दाखवायचा असा 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 सुळसुळ करीत येतो वर, आणि वर सगळं बघून तो वर राहू शकत नाही, पण वरचं सगळं बघून परत खाली जातो आणि मी सगळं वर बघून आलो म्हणतो. तसं आपण पण त्या भगवंताच्या स्वरूपाशी जाऊन परत मागे येतो. जे अष्टसात्विक भाव होतं ना आपले, ते आपण एकदम त्याच्याशी समरस होतो आणि पुन्हा तिथे येतो परत. कारण देहबुद्धीवर राहत असताना फुग्यामध्ये किती हवा भरू शकतो, काही लिमिट आहे. आणि साधू संतांनी जे जाता जाता सांगितलं आम्ही जातो आमच्या गावा, आमचा राम राम घ्यावा का, त्यांना त्यांचं लिमिट कळालं का आता आपलं काम संपलेलं आहे. हे आपलं तुम्हाला आपल्याला पण कळेल, पण अजून आपण पूर्णपणे तेवढं नाही. संतांच्या पाठीमागे आपण 35% पास झालेले, 80, 90, 95ला जाणार तेव्हा आपल्याला हे गोष्ट कळणार की ही बॉडी आहे ना, सत्वगुण टोटल विकसित झाला ना तर 99% सत्वगुण झाला का तो माणूस समजणार का आपलं संपण्यात बेतात आलेलो आहे आपण. तो मनुष्य सांगणार मी जाणार, कारण जेव्हा 100% होणार तेव्हा फुगाचं काय होणार, होणार, ते कंट्रोल करू शकत नाही. त्याचं असं व्यापक 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 स्वरूप झाल्यानंतर याच्या कंट्रोलच्या बाहेर जाणार, त्यावेळेला तो आकाश आहे एवढा, तो व्यापक होऊन जाणार, व्यापक होऊन जाणार, असं त्यांना कळलं जातं. कुठून कुठे गेलो होतो आपण, कशासाठी ते उदाहरण सांगितलं होतं. मासा असा बघा किती मोठा पर्वत आहे, तो पर्वतासारखा मासा आहे म्हणून का कोणता सांगितलं, शफर संज्ञक लहान माशाने ते पूच नाही की काय. म्हणजे मग आम्ही गीतेवरच्या सारख्यावर प्राकृत माणसांनी प्राकृत भाषेमध्ये टीका करू नये काय. ही तर सगळे मोठमोठे आहेत. म्हणून काय झालं, म्हणून ते म्हणतात की त्याच्यानंतर सांगतात शेवट, यास्तव आम्ही प्राकृत जनांनी गीता आपल्या मराठी भाषेत वर्णन करून आणली तर ही गोष्ट अयोग्य आहे असे म्हणण्याचे मुळीच कारण नाही. मराठीत आणले म्हणून, हेच भागवतमध्ये वाक्य आलं होतं. संस्कृत भाषा देवी केली आणि प्राकृत काय चोरापासून आली. त्याप्रमाणे आम्ही प्रकृतीत राहणारे प्राकृत जनांनी गीता आपल्या मराठी भाषेत वर्णन करून आणली तर ती गोष्ट अयोग्य आहे असे म्हणण्याचे मुळीच कारण नाही. ज्ञानेश्वरीवर शुद्ध मराठीत बोललं पाहिजे. गौड साहेबांना शिंदे दादा का आवडतात माहिती आहे का, त्यांच्या कीर्तनाला येतात ते म्हणतात ते इतके मराठी बोलतात, इंग्लिश शब्द एकही वापरत नाही म्हणले. हो, मराठी, मला त्यांना मराठी मानाचा अभिमान आहे. तसंही ते तुम्ही मराठीमध्ये समजून सांगितलं पाहिजे, सामान्य माणसाला तळागाळातल्या समजलं पाहिजे. म्हणून खाली 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 अर्भकाचे साठी असं खाली आलं. काल आपण इथपर्यंत आलेलो होतो, आता पुढे वाचूया. आणि बाप पुढे चालला असता त्याच्याच पावलावर पाऊल ठेवून त्याच मार्गाने लहान बालक चालू लागले तर शेवटी ज्या स्थानाला बाप गेला त्याच स्थानाला ते बालक पोहोचू शकणार नाही काय. कोणी ते बाप, व्यासाधिक, एवढे सगळे मोठमोठे जे साधू संत आहेत, मोठे मोठे साधू संत त्याने सायास गेले आणि आपण छोटे छोट्या माणसांनी काय केलं, सायास केला, पण कुठे गेला, सायास घरशी
प्रपंच. अरे आपण पण तसे होऊ शकतो. आपला सायास झाला ना, आपण तसे आहोत हे सिद्ध होऊ शकतो. आपल्याला काय विशेष काय बनवायचं नाही, पण आपला काय कमी पडतो, सायास कमी पडतो, आहे की नाही. बघा बरं, आपल्या बापाची पित्र घालायची असेल तर आपण तिकडं सायास करू, पण आपल्या वडिलांची इकडच्या बापाची पुण्यतिथी असेल तर आपण तिकडं सायास करू का. करेल तर त्याला कळेल, बरोबर का नाही. साहेबांचं तसं होतं, त्यांच्या वडिलांची पुण्यतिथी होती. ताईसाहेब म्हणले इकडं कोण निवेद्य ठेवायचा. हो, मग म्हटले माझं काय मागं पुढं होईल का काय सांगता येत नाही. पण साहेब तरी पण आले तर त्यांच्या घरचा स्वयंपाक कोणी केला, त्यांच्या पूर्वजांचा तुकाराम महाराजांच्या घरच्यांनी केला स्वयंपाक. आम्हाला तिथं आदल्या रात्री फोन आला महाराजांच्या वंशजांच्या घरून, बाबा तुम्ही आलेले तिकडं आळंदीत, म्हणून आम्ही नेहमी तुमच्या ओतूरला पुण्यतिथी हे करत असतो पित्र, कारण आम्ही जॉबला तिकडे आहेत. पण आम्हाला कळाले तुम्ही आलेले आहेत ना आळंदीला, तर आम्ही विचार केला मग आपण महाराजांनाच बोलू पित्राला आपल्या वडिलांच्या. तर आम्ही आलेलो आहे, तर तुम्ही याल का उद्या जेवायला पित्राला. म्हणलं आमच्या जोडीदारांना विचारलं तर साहेब म्हटले आपल्याला कुठंतरी जेवायचंच आहे आणि देऊला जायचंच आहे, मग 2 दिवसांनी जायचं तर आज जाऊन येऊ आणि देऊकडे जाऊ. आणि तरी पण साहेब बोलले नाहीत, असं पाहिजे असं ज्ञान गुळगम्य आहे काय साहेब. बोलले नाही साहेब. आणि जेवायला बसल्यानंतर आम्ही सगळे पात्र टाकल्यानंतर साहेबांनी स्वतः एक डिश घेतला, नैवेद्य घेतला आणि वर जाऊन देऊन आले, टेरेसवर ठेवून आले. आणि मग खाली आले. म्हणलं काय, ते म्हणले माझ्या वडिलांची पण आज पित्र आहे आणि मला नैवेद्य. कोणी केलं स्वयंपाक त्यांच्या घरचा, सांगा बरं. नैवेद्य कोणी केलेलं आहे, महाराजांच्या घरातला नैवेद्य म्हणजे काही सामान्य असेल का, बा बरं. आणि आम्ही पण म्हणलो का नाही जायचं, आपल्याला कोणाच्या घरी पित्राला जायचं आहे, महाराजांच्या घरी जायचं आहे, तुकाराम महाराजांच्या, का नाही म्हणायचं आपण. आणि बाप पुढे चालला असता त्याच्यात पावलावर पाऊल ठेवून त्याच मार्गाने लहान बालक चालू लागले तर शेवटी ज्या स्थानाला बाप गेला त्या स्थानाला ते बालक पोहोचू शकणार नाही काय. तसा आम्ही व्यासांचा माग घेत बघा पुढेच वळे आणि भाष्यकारांना म्हणजे शिष्य शंकराचार्यांना वाट विचारित चाललो असता मी स्वतः जरी अयोग्य असलो तरी तिथे व्यास ज्या गीतार्थाच्या ठिकाणी गेले त्या ठिकाणाला प्राप्त न होता कुठे जाईल. ज्ञानेश्वरीची पावर आहे, गीतेची पावर आहे, अयोग्य माणसाला योग्य करू शकते. हां, समाजाने टाकून दिलेला मनुष्य तरी सुद्धा तो आहे ना मास्टर बनवू शकतो. टाकलेली माणसं निंद्यतेही अंगीकार ज्याचा केला नारायणी निंद्यतेही वंद्य तेने वंदे केले. एवढ्या हो अजामेळा, अजामेळा भिल्ली तारिली कुंटीनं प्रत्यक्ष पुराणे वंदे केले किंवा पातके अपार किंकर वंदे केला. काय थोरपण जाणावे किंवा अजून ते म्हणतात अंत्यजाधिक योनी तरल्या हरिभजनी तयाची पुराणे भाट झाली. पुराणे भाट झाली त्यांचं वर्णन करतात कारण त्यांनी त्या याच्यामध्ये स्वतःला इन्व्हॉल्व केलेलं आहे. ते कोणत्या जातीचे हे ते बघितलं नाही त्यांनी. म्हणून कुळ उत्तम न व्हावे, जाती अंत्यच व्हावे. पशु वरी देहाचे नावे पशुच्या नावे पार पशुच्या योनीत झाला गजेंद्र, त्याचा उद्धार झाला आहे की नाही. एवढी पावर आहे. किंवा यातायाती धर्म नाही विष्णुदासा निर्णया ऐसा वेदशास्त्री. मी जरी अयोग्य असलो तरी योग्य होऊ शकतो, एवढी पावर आहे. आणि ज्या बघा ना कोणी दौंडी पिटवतंय, खटनट यावी शुद्ध होऊन जावे दौंडी पिटी. बाकीच्यांनी काय करायचं, बाकीच्यांनी कीर्तनं करायची, प्रवचनं करायची, पैसे घ्यायचे, घ्या सगळं, पण हे करा ना खटनट शुद्ध करा. ती ताकद कोणामध्ये, आईसे बळ नव्हे. अरे तुम्ही ज्यांना शूद्र समजता ते दौंडी पिटतात, या शुद्ध होऊन जा. आणि हे म्हणतात आमच्याकडे नाही असं होऊ शकत. मग कशाला चालले तुमचे हे उद्योग. हां फकीर बघा आमिर आमिर नाही झाली पण आमिर हो गे फकीर, ज्याच्याकडे काय नाही ना तो अमर झाला. आणि बाकीचे सगळे मरून गेले. पण कबीर बाबा कसे झालेत, अमर आहे की नाही. तेथे व्यासा आणि ज्याच्या परमेश्वराच्या श्रमेने पृथ्वी स्थावर जंगमात्मक विश्वाला कंटाळत नाही व ज्याच्या परमेश्वराच्या अमृताने चंद्र सर्व जगाच्या तापाची निवृत्ती करून शांत करतो, ज्या परमेश्वराच्या अंगच्या तेजाने सूर्याला तेज प्राप्त झाले आहे, हा अनुग्रह सूर्याला.
त्याला काम दिलं, तेज दिलं. हा अनुग्रह ज्या परमेश्वराच्या अंगच्या तेजाने सूर्याला तेज प्राप्त झाली म्हणून तो सर्व जगाचे अंधारापासून प्राप्त होणारे संकट दूर करतो. त्याच्या परमेश्वराच्या सत्तेने समुद्राला उदक मिळाले आहे व पाण्याला माधुर्य लाभले आहे व माधुर्याला सौंदर्य प्राप्त झाले आहे. ज्याच्या परमेश्वराच्या सत्तेने वाऱ्याला गतिरूप बल आहे, ज्याच्यामुळे आकाशाला विस्तार आहे व ज्याच्यामुळे ज्ञानाला उज्ज्वल सार्वभौमत्व प्राप्त झाले आहे. ज्याच्या सत्तेने वेद चांगले हितोपदेश बोलतो, ज्याच्यामुळे सुखाला आनंदितपणा आहे. हे राहू द्या, ज्याच्या सत्ता स्फूर्तीच्या योगाने सर्व विश्व हे रूपवान झाली आहे. तो सर्वांवर उपकार करणारा समर्थ सद्गुरू निवृत्तीनाथ माझ्या अंतःकरणात प्रवेश करून वागत आहे. आपल्या गुरुला काय समजतात ते? आमच्या गुरुच्यामुळं सूर्याला ताकद आहे, आमच्या गुरुच्यामुळे पृथ्वी भार वाहते, आमच्या गुरूंच्यामुळे पाण्याला पातळपणा गोडवा आलेला आहे, शांतता आलेली आहे, चंद्राला शीतलता आहे. ती कोणामुळे? माझ्या गुरुमुळे. आता सांगा बरं, हे पटायला किती आयुष्य जाऊ शकतात? किती आयुष्य जाऊ शकतात? हे निश्चित माणूस म्हणजे गुरु नाही. पण कालही त्याचं सांगितलं, अव्यक्त स्वरूपातून जे एक रूपाला आलेले ते अव्यक्तच आहे. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, ज्ञानदेव म्हणे सगुण आहे हे ध्यान. आमचे गुरुजी कसे आहेत? सगुण आहेत. आणि आमचे गुरुजी कसे आहेत? ज्ञानदेव म्हणे निवृत्ती. बघा एवढी पावर आहे त्यांची, ते इथं असून सगळीकडे आहेत. गुरुक्षेत्र गुरु, गुरुदेवता, गुरुमाय, गुरुपिता. जो गुरु पूजे पुरवता मार्ग नाही त्यांच्याशिवाय, म्हणून सद्गुरु वाचवणी सापडे नाही. म्हणून सद्गुरु वाचवणी याच्या खाली अंडरलाईन करायचं 5. बघा आता ते एक उदाहरण देतात, किती मोठं उदाहरण देतात बघा. द्रोणाचार्य हे गुरु होते कोणाचे? एकलव्याचे. प्रत्यक्ष भेट नाही पण तरी ध्यास असेल तरी पण भेटू शकतो. हो बघा, तो सर्वांवर उपकार करणारा समर्थ सद्गुरू निवृत्तीनाथ माझ्या अंतःकरणात प्रवेश करून वागत आहे. तेव्हा आता आईनी तयार गीता की जिचे गूढ ज्ञान श्री गुरुपासून मला मिळाले, ती गीता मी जगतात मराठी भाषेच्या द्वारा सांगण्यास समर्थ झालो आहे. यात आश्चर्यास अवकाशच कोठे आहे. ही आपली अल्पनमध्ये एक भूमिका येणार एक दिवशी. माझे गुरु माझ्या अंतःकरणात आहेत ना, त्या माणसावर किती मोठं संकट येऊ दे. घ्या काकींचं, होळी काकींचं किती संकट आलं, गायकवाडदाईंचं घ्या, काही होऊ द्या, आपल्या फापाळेदाईंचं घ्या. हा अरे माणूस असा राहणार. हा एखाद्या वेळेला इतर मत म्हणेल पारमार्थिक नाही, तो म्हणेल काहीच परिणाम नाही. हा का परिणाम नाही? अंतिम सत्य ज्या वेळेला कळलं जातं त्यावेळेला रडत बसत नाही तो माणूस. मग रडणार नाही का? येणार ना आठवणी. आपण एकत्र राहिलो सगन स्वरूपामध्ये एकमेकाच्या आठवणी येणार. बाबांबद्दल रडत नाहीत का आपले महात्मे? रडत नाहीत का श्रीपाद बाबांबरोबर? रडतात ना. का? आठवणी येतात. आपण इकडे आलो होतो तेव्हा असे बाबा बसले होते, असे बोलत होते, अमुक, त्याची आठवण होती त्यांना. परंतु म्हणून त्यांना कळलं का आपले बाबा गेलेत का? मरका गुरु रडका चेला आणि दोघांचा बोध. काय वाक्य आहेत, काय पॉवरफुल ही वाक्य आहेत. हा बाबा मरत असतो का कधी? आणि बाबा आकारापुरता मर्यादित असतो का? हे कधी कळेल? जेव्हा आपण आकारातीत होऊ त्यावेळेला आपल्याला संतांचं सामर्थ्य कळणार. तुका म्हणे अंगे व्हावे ते आपण. मग मी का नाही बोलणार ते म्हणतात. मी बोलणार 100%. भाषेच्या मराठी भाषेच्या द्वारा सांगण्याचं समर्थ झालो आहे. यात आश्चर्यास अवकाशच कोठे आहे. आता मी कोण झालेलो आहे? मी निवृत्ती झालेलो आहे असं म्हणणं आहे त्यांचं. मागे अर्जुन कोण झाला होता? कृष्ण. कृष्ण कोण झाला? अर्जुन. इथं ज्ञानेश्वर कोण झाले? निवृत्ती. निवृत्ती बाबा कोण झाले? या अशी लपाछपीचे डावे. आपण लपाछपी खेळत होतो की नाही? अशी लपाछपी आहे की नाही? श्री गुरुच्या नावाने डोंगराची मातीची, श्री गुरुच्या नावाने डोंगरावर मातीची द्रोणाचार्याची मूर्ती स्थापून त्यांची सेवा करून त्यांच्यापासून जो धनुर्वेद शिकला त्या एकलव्य कोळ्याने आपल्या विद्येच्या सामर्थ्याविषयीची कीर्ती त्रिजगतात सर्व मान्य करून घेतलेली आहे. प्रत्यक्ष गुरु नाही भेटले. अशी किती माणसं पाहिलं आपण. त्या ताई कशा पाहिलं परवा? पार अशा जवळ येऊन बसले होते की नाही पार भावा. आणि कसं कळालं बघा ना, असे विषय मांडले ना ज्ञानेश्वरीचे. मी म्हटलं ताई तुमचं प्रवचन छान झालं. त्या म्हणले नाही बाबा मी रोज ज्ञानेश्वरी वाचते, मी ऐकते रोज तुमची ज्ञानेश्वरी. सेम तसंच बोलले होते. आपल्या विषयासारख्याच मांडले. काय ओळख पाळख नाही लागत. ज्यावेळेला माझे जातीचे
बळच चहाला घेऊन गेले, त्यांचं घर नाही, चला मी घेऊन जाते तुम्हाला. आणि पार जो चहा बनवायला यांनी त्यांना सांगितले, आणि असं काय तसं काय तसं काय. बघा, प्रत्यक्ष भेटून सुद्धा अप्रत्यक्षरित्या सुद्धा गुरुची भेट नाही तरी पण माणूस मास्टर होऊ शकतो. आणि गुरुला वाटलं एखाद्या शिष्याचा उद्धार करायचा, प्रत्यक्षपणे भेट नाही, इथून संकल्प मात्राने तो त्याचा उद्धार करू शकतो. हा बघा, पिल्लाचे पोषण कृमीजेवी. बघा, ती जी कासवन कासवाचं पिल्लू, प्रत्यक्ष भेट नाही, स्तन दूध नाही त्यांना भेटत स्तनातून, पण ते असे समोर समोर येणार आणि डोळे भरून पाहणार आणि परत मागे जे ते आपल्या मार्गाने जाणार. म्हणून मूर्तीच्या पुढे कासव ठेवलेले, तुझं पाहता सामोरी दृष्टी न फिरे माघारी, आणि पोट भरतं आणि निघून जातात ते. बघा, त्याचे सामर्थ्य किती झालं. एक नंबरचा अर्जुन फिका पडला असता त्याच्या पुढे. म्हणून द्रोणाचार्यांना वाटलं मला मास्टर करायचं आहे, कोण? अर्जुन. म्हणून त्याचा अंगठा काढून घेतला. त्याला कळालं नसेल का अंगठा गेला का माझं सगळं संपलं. संपलं का त्याचं? द्रोणाचार्यचं आपलं यांचं संपलं. द्रोणाचार्यांना लोक नाव ठेवतात, पण एकलव्य मात्र सगळ्यांच्या मुकुटातला मणी झालेला आहे. पहा, विचार करा. चंदनाच्या आसपासची सर्व झाडे चंदनाच्या अंगच्या सुगंधाने चंदनाच्या जोडीचीच होतात, व वशिष्ठांनी स्वीकारलेली छाटी आपल्या तेजाने सूर्याबरोबर स्पर्धा करू लागली. बघा, त्यांच्या छाटीचा तेवढा प्रकाश आहे वशिष्ठांच्या. आणि चंदनाच्या झाडांचा एवढी पावर आहे की ते बाजूच्या झाडाला चंदन करतात. पण काल एका कोशात वाचण्यात आलं मला, चंदनाची झाडं त्याला चंदन करतात, पण बाहेरून करतात का आतून करतात? एकाच बाजूने करतात कुठून तरी, मला वाटतं आतून करतात का बाहेरून करतात, पण वन साईड बाकीच राहतं ते. बघा, कोणी ऐकलं असेल तर. हां, आतून करतात. हां, मला असं वाटतं स्टेटसमध्येच आपण एक अभंग ठेवलं, चंदनाचे आहे ना, आतून त्याला चंदन रूप करतं, बाहेरून आहे तसंच ठेवतं. हां, आपलं परिवर्तन कुठून होणार आहे? आतून. बाहेरून जसे आहेत तसेच आपण राहणार. हां, क्वचित एखादा वाल्याचा वाल्मिक ऋषी होतो, पण आतून चंदन परिवर्तन करतो. श्री गुरु आपणासारखे करतात, आतून करतात, बाहेरून आहे तसाच तो राहतो. हां, मग आहे. मग मी तर चित्त संपन्न आहे. बघा, काय छाटी कशी होती, तिच्यामध्ये चित्त नव्हतं. अजून चंदनाच्या झाडा मला चित्त नाही, आणि मला काय चित्त संपन्न आहे. मग मी का नाही ज्ञानेश्वरीवर बोलू शकत? तर मग मी तर चित्त संपन्न आहे, गीता व्याख्यान करण्याविषयी उत्सुक आहे. त्यावर जो दृष्टीने अवलोकन केल्याबरोबर आपले स्वरूप पदावर बसवतो. बघा, त्यावर जो दृष्टीने अवलोकन केल्याबरोबर, त्या गीतेकडे जर अवलोकन करून पाहिलं दृष्टीने, तर आपले स्वरूप पदावर बसवतो. ती गीता कुठं नेऊन बसवते? आपल्या जागेवर त्याला नेऊन बसवते, ज्याने नुसतं अवलोकन केलं, पाहिलं तर. असा सद्गुरूसारखा समर्थ. हां, मी गीतेविषयी व्याख्यान करायला उत्सुक आहे, आणि माझ्या गुरुजींनी माझ्याकडे अवलोकन केलं, पाहिलं, तरी सुद्धा माझ्यामध्ये ती योग्यता आणून ठेवली. काय करायला? गीतेवर व्याख्यान करायला. अवलोकन केल्याबरोबर आपल्या स्वरूप पदावर बसवतो. म्हणजे निवृत्तीने काय केलं? ज्ञानेश्वरांना निवृत्ती केलं, आणि मग त्यांनी ती ज्ञानेश्वरी केली. असा सद्गुरूसारखा समर्थ साह्य करणारा आहे. अगोदरच उत्तम निर्मळ दृष्टी आहे, त्यास सूर्यपाठी राखा झाला तर मग त्या दृष्टीला दिसणार नाही अशी गोष्ट कोठे घडली आहे काय? मी कसा आहे? पहिल्यापासून उत्तम आहे, निर्मळ आहे, आणि त्याच्याबरोबर मला माझे श्रीगुरु सारखे आस्था पाठी राखा. मग मला काय शक्य आहे? कीर्तन प्रवचन करताना असं वाटलं पाहिजे. घाबरायचं काय कारण आहे? घाबरायचं काय? आता भांडणी कोण घाबरते का? उलट तिथं मारामारी झाली तर फटका बसला एखादा, पण तिथं कसं आहे? इथं काय घाबरायचं कारण आहे? आणि आपण करणार आहेत काय? त्याचे करते आपण आहेत काय? आपल्या मुखातून कोण बोलणार आहेत? 100% आपले श्रीगुरु बोलणार आहेत. आपण निमित्त मात्र असणार. आणि आपले श्रीगुरु जरी समोर असतील ना, तर ते म्हणणार मैं यहाँ से बोल रहा हूँ, दिखता तू है मगर बोलता मैं हूँ. माझे नित्य नुसते. बघा काय बाबा बाबा, एवढा आपल्याला पाहिजे, आत्मविश्वास पाहिजे आपला आपल्यावर. मग त्याला जगात कोणी डावलू शकत नाही. माझे नित्य श्वास त्याची बरोबरी करतात. बघा, माझे नित्य नवे नुसते श्वासोश्वासही काव्यग्रंथ होतील. माझे श्वासच ना याच्यातून काय निर्माण करतील?
कारण माझी पूर्ण बॉडी, माझं हे, माझी ध्येय धोरणं, माझा श्वास आहे ना हा काव्य करील. श्वासाला काही स्वतः स्पेशल आपल्याला काही करावं लागत नाही. तो कसं चाललाय? ॲटोमॅटिक चाललाय ना. असे ॲटोमॅटिक ग्रंथ होईल. आणि ते स्वमुखे आपण बोलत सांगतच आहे. आणि आता इथं स्वमुखे आपण ज्ञानेश्वर नाही का बोलणार. मग जर श्वास बोलू शकतो, बघा किती बरोबरी. आता बोलता बोलता तुमच्या लक्षात आलं, माझ्या लक्षात आलं की देवाच्या निश्वासातून गीता झाली ना तशी माझ्या येईल. मग मी आता बोललो तर का नाही होणार? जर भगवान कृष्ण बोलतात मग मी नाही का बोलू शकत? माझे नित्य श्वासोश्वासही काव्य ग्रंथ होतील. ज्ञानेश्वर महाराज भगवान कृष्ण होते की नाही? ज्ञानेश्वर महाराज. आणि आपण कोण आहेत? माणसं आहेत का कृष्ण आहे? आपण कोण आहेत? आता यांना कळेल का? यांचं नाव आहे म्हणून मी म्हणलो कृष्ण आहे. मोहन, मोहन वाजे. हो, आपण पण कृष्णच आहेत. माझे दुर्योधन कोण? दुर्योधन कृष्णाचा. कर्ण कोण होता? कर्णाला मान लागलं, वेदना कोण लावत होत्या? बापरे. माझे नित्य नुसते श्वासोश्वासही काव्यग्रंथ होतील. कारण श्रीगुरूंच्या कृपेने काय एक होणार नाही असे ज्ञानदेव म्हणतात. आज आपण नाही म्हणणार. कोण म्हणताय? काय होणार नाही? याकरिता मी गीतेचा अर्थ मराठीत अशा रीतीने सोपा केला आहे की तो लोकांना त्यांच्या नजरेने पाहण्यास योग्य होईल. कानाने कळेल पण नजरेने सुद्धा कळेल, कारण बोध होईल त्याला. परंतु मराठी भाषेत गीतेचा अर्थ इतका स्पष्ट केला आहे की त्या मराठी शब्दाच्या रंगाने कोणी गीतार्थ समजून घेईल. तेव्हा कोणी सांगणारा नसला तरी माझी मराठी नुसती वाक्य वाचली असता अर्थ संदिग्ध अपूर्ण लिहिले ना, अपूर्व पाहिजे होतं नाही, अपूर्ण न राहता स्पष्टपणे समजेल. त्यात एकदिशीयत्व वा अपुरेपणा राहणार नाही. म्हणजे माझ्या या मराठी भाषेतून व्यापकत्व कळेल. म्हणून जर कोणी वक्ता संस्कृत गीतेचा अर्थ सांगून माझी मराठी टीका सांगेल तर वक्तृत्व करणाराच्या बोलण्याला माझी टीका भूषणच होईल. अर्थ गांभीर्याचा खुलासा होईल. व माझी नुसती मोकळी टीकाच कोणी सांगितली तरीही ती मूळ गीतेवर केल्या जाणाऱ्या अर्थ प्रतिपादनालाही उणेपणा आणील आणि मागे सारील. हो, विद्वान लोक जेव्हा काशीमध्ये जो अभ्यास करायला गेलाय तो गीतेची जवळजवळ 101 लोकांनी गीतेवर टीका केली, शंकराचार्यांसारख्या अशा अनेक लोकांनी. आणि एखादा गोष्ट कळलं नाही तर म्हणतात महाराष्ट्र में संत ज्ञानेश्वर हो गए, त्यांची आणून बघा बरं, त्याच्यातून काही क्ल्यू लागतोय का बघा बरं. किती स्वार्थ आहे त्यांचं. संस्कृतवर जर मराठीत बोलला तर त्याला अजून रसभरीतपणा येईल. आणि नुसतीच मराठी वाचली तरी कळल. हो, आणि संस्कृत बाजूला करून नुसत्या मराठीवरच जर तो बोलला तर संस्कृताला उणेपणा आणू शकतो. असं म्हणल्यानंतर कमीपणा आहे का त्यांचा? आपल्या स्वतःचा सुद्धा आपल्याला स्वाभिमान असायलाच पाहिजे. आपल्या मराठी भाषेबद्दल सुद्धा स्वाभिमान असायलाच पाहिजे. राजसाहेबांनी काय मागितलं होतं त्या दिवशी बघा बरं? मराठी भाषेला कोणता दर्जा द्या म्हणले? हां, अभिजात भाषेचा दर्जा द्या. आणि स्वराज्यातले जे गडकिल्ले आहेत त्यांचं वैभव असं वाढवा की महाराज कसे होते त्याच्यावरून कळेल. सुंदर अंगावर अलंकार घातला नाही बघा, सुंदर अंगावर अलंकार घातला नाही तर तो अलंकार मोकळा एकाकी स्थितीतही शोभत असतो. किंवा तो अलंकार सुंदर अंगावर घातला तर त्याच्यासारखी योग्य अन्यत्र कोठे आहे? अलंकार त्या डब्यात ठेवला तरी शोभतो, पण तो जर अंगावर घातला तर अलंकाराची किंमत वाढते का माणसाची किंमत वाढते? आपण अलंकार घातले तर कोणाची किंमत वाढते? अवघड प्रश्न आहे. आपल्याला माहीतच नाही आपण अलंकार का घालतोय. कोणाची किंमत वाढते? अलंकाराची का आपली? कोणाची किंमत वाढते? हा, काय झालं? ही घरी लय बोलतात सगळे लोक है ना. कोणाची किंमत वाढते? अलंकाराची किंमत वाढते. मुर्द्यावर अलंकार घातल्यावर काही शोभेल का? ते सर्व अलंकार शोभती तुमच्यामुळं अलंकाराला किंमत आहे. अलंकाराला काही स्पेशल किंमत नाही. सुंदर अंगावर अलंकार घातला नाही तर तो अलंकार मोकळा एकाकी स्थितीतही शोभत असतो. किंवा तो अलंकार सुंदर अंगावर घातला तर त्याच्यासारखी योग्य अन्यत्र कोठे आहे?
अशी आपण ऐकायची वाचायची, ऐकताना आपल्याला सुद्धा निम्म कळालं पाहिजे. किंवा मोत्याची जातच अशी गुणसंपन्न आहे की ती सोन्याला अनुकूल होऊन शोभा देतात. कदाचित सोने नसेल ती मोती मोकळी असली तरी ती नुसती सुद्धा आपल्या स्वरूपाने शोभा देतातच. आता बघा ही उलटी गेम केली. माणसाच्या अंगावर अलंकार नसलं तरी तो शोभा देतोय. मोती हे कुठं शोभून दिसतात? सोन्यामध्ये. आणि सोनं नसलं तरी मोतीच आहे. अथवा वसंत ऋतूच्या आरंभीच वाटोळी मोगऱ्याची फुले जशी गुंफून गजरा केलेली, अथवा वसंत ऋतूच्या आरंभीच वाटोळी मोगऱ्याची फुले जशी गुंफून गजरा केलेली असोत, त्यात वासाच्या दृष्टीने कमी जास्तपणा नसतो. जरी गजरा केला वाटोळी असले तरी सुगंध. मूळ गीतेसह माझी मराठी टीका सांगितली तरी त्याला शोभा आणेल. व संस्कृत गीता न सांगता केवळ माझी मराठी टीकात बघा माझ्या ज्ञानेश्वरीमुळं गीतेचं महात्म्य वाढेल. ते म्हणतात सोन्याचे महात्म्य कशामुळे वाढेल? त्या माणसामुळे वाढेल. तसं माझ्या ज्ञानेश्वरीमुळे गीतेचं अजून महात्म्य वाढेल. आणि नाही गीता वाचली, नुसतीच ज्ञानेश्वरी वाचली, मोती तर मोतीच आहे. आता मोती भारी आहे का सोनं भारी आहे? महाराज मोती भारी आहे. आता इथं मोती कोण आहे सोनं कोण आहे? हा सोनं आहे. हा बघा म्हणजे दर्जा कोणचा भेटलेला आहे? मग कमीपणा आहे का? अरे आपल्या स्वकर्तृत्वाचा पण आपल्याला अभिमान असला पाहिजे, पण तो प्रसंगानुरूप असला पाहिजे. उठसूट सतराळा भुकत नाही राहायचं. स्वतंत्रपणे ही गीतार्थी शोभा देणारच असा सर्व बघा मूळ गीतेसह माझी मराठी टीका सांगितली तरी त्याला शोभा आणेल. व संस्कृत गीता न सांगता केवळ माझी मराठी टीकाच सांगितली तरी स्वतंत्रपणे ही गीतार्थाची शोभा देणारच असा सर्व प्रकारे लाभदायक मी हा ओवीबद्ध ग्रंथ केला आहे. या ग्रंथात काय बोललो चुकी? ओवीबद्ध बरोबर, ओवीबद्ध काव्य ग्रंथ केला आहे. या ग्रंथात अबलवृद्धास सहज समजण्याजोग्या ओवींच्या प्रबंधाने सर्व ब्रह्मरस परिपूर्ण रुचकर त्याचा आस्वाद घेता येईल अशा अक्षरांची मी योजना केली आहे. चंदनाच्या झाडावर गेल्यावर वास घेण्यास त्याला फुले नाहीत म्हणून खिन्न होण्याचे किंवा त्याला फुले येईपर्यंत वाट पाहत बसण्याचे कारण नाही. का का अख्खा चंदन सुगंध रूपे, कारण वाट पाहत बसण्याचे कारण नाही. का की त्याचे सर्वांग सुगंधमय आहे. तसा हा माझा ग्रंथ केवळ श्रवणात कानावर पडता क्षणीच श्रोत्याला समाधी आणतो व मग त्या टीकेच्या व्याख्यान ऐकले असता तो पुन्हा ऐकण्याचे व्यसन लावणार नाही. काय आहे की नाही? समाधी तर लावतोच, पण पुन्हा पुन्हा यावंच वाटते की नाही? लावणार. किती नंबर शिंदे? 46. हा 45 झाली. या माझ्या ग्रंथाच्या पाठ करीत असता बघा, माझ्या ग्रंथाच्या पाठ करीत असता चालू द्या. त्या निमित्ताने सहजच पांडित्य प्रकाशित होते. झालं का नाही दीपक पांडित्य? अरे तुम्ही नुसत्या घडाघड उघड्या बघित बोलले ना, तो जाणता माणूस असा थपकून जातो. बाप रे, या पोरांच्या ओव्या किती पाठी. त्यांना विचार बरं पाठ करायला किती श्रम लागतात. आणि तुम्हाला का पाठ होतंय? अजून तुमच्या डोक्यात कांदे बटाटे भरलेले नाहीत. आणि आपल्या डोक्यात कांदे बटाटे गोणीच्या गोणी भरलेले आहेत, त्यामुळे आपल्याला जड जाणार. तुम्हाला कळालं ना कांदे बटाटे? या माझ्या ग्रंथाचा पाठ करीत असता त्या निमित्ताने सहजच पांडित्य प्रकाशित होते. म्हणजे अर्थावबोध होतो व त्याच्या गोडीचा अनुभव लाभला. म्हणजे अमृताचीही आठवण होत नाही. वाटतं का काही कशाची जाणीव होते आपल्याला? हा अरे व्यावहारिक गोष्टीची नाही, अमृताची जाणीव नाही होणार म्हणले ते. तसे हे अमृताहून सुरस आयते कवित्व श्री गुरुप्रसादाने उत्पन्न झाले असल्यामुळे याच्या श्रवणाने मनन व निधिध्यास यास जिंकले आहे. म्हणजे त्याची जरूर नाही असे केले. पहा, श्री गुरुप्रसादाने आपल्याला काय आपलं उत्तर आहे?
काय म्हणतात ते, हे पाहिजे, काय म्हणतात, चित्त अंतकरण चतुष्ट संपन्न पाहिजे, साधन चतुष्ट अंतकरण चतुष्ट संपन्न झाला पाहिजे. तसे हे बघा, तसे अमृताहून सुरत ऐते कवित्व श्री गुरु प्रसादाने उत्पन्न झाले असल्यामुळे त्याच्या श्रवणाने मनन व निधी ध्यास यास जिंकले आहे याची जरूर राहिली नाही. म्हणजे एवढं झटकन श्रवण केल्या बरोबर चिटकला तो, बस त्याला मनन आणि निधी ध्यास सुद्धा नाही, जाग्यावर कळणार. फक्त 2-3 दिवस रेग्युलर आला पाहिजे आणि विचारशील माणूस असेल तर पहिल्याच दिवशी जखडून जाईल तो. असं झालं की नाही आपल्याला. आपल्या ज्ञानेश्वरी नाही वाचली तर करमत नाही की नाही, रोज ज्ञानेश्वरी वाचली नाही तर करमत नाही की नाही, झोप लागत नाही की नाही आपल्याला. मग ही माझी टीका वाटेल त्यास आत्मस्वरूपाच्या आनंदाचा शेलका वाटा देईल व श्रवण इंद्रियाकडून सर्व इंद्रियाचे तृप्तीद्वारा पोषण करील. बघा, ही टीका वाटेल त्यास आत्मस्वरूपाच्या आनंदाचा शेलका वाटा देईल. हिचं उद्दिष्टच ते, आत्म्याची भेट होईल. लई 700 पारायण केली तर उलट लवकर होईल, असं आहे. माझी टीका वाटेल त्यास आत्मस्वरूपाच्या आनंदाचा शेलका वाटा देईल व श्रवण इंद्रियाकडून सर्व इंद्रियांद्वारा पोषण करील. कानाने ऐकलं तरी सगळ्या इंद्रियांची तृप्ती येईल. कानाचं ऐकणे, मुखाचं रसना आहे, डोळ्याचं रूप आहे, सगळ्या इंद्रियांची जी जी भूक आहे ती भागविल कोण? श्रवण. फक्त एक कानाला विषय भेटला का सर्व इंद्रियांना त्याच्या त्याच्या पद्धतीने विषय भेटला जाईल आणि त्याचं समाधान होईल. आपल्या अंगभूत शक्तीने चकोर पक्षी, आपल्या अंगभूत शक्तीने चकोर पक्षी चंद्राच्या अमृताचा जसा उपभोग घेऊन चतुर ठरला आहे. बघा, चंद्राचं फक्त चकोरालाच करता येईल अमृताचं शोषण उपभोग घ्यायला, तसा ठराविक ज्यांच्यावर गुरूंची कृपा आहे त्यांना सहज त्या आत्मानंदाचा उपभोग जाणणं, अनुभवणं नाही, उपभोग घेता येईल. आपल्या अंगभूत शक्तीने चकोर पक्षी चंद्राच्या अमृताचा जसा उपभोग घेऊन चतुर ठरला आहे तसा सर्वांना उपभोग घेता येत नसला तरी चांदण्याच्या शीतलतेचा उपयोग मात्र सर्वांना होतो. तसे या अध्यात्मशास्त्रात जितेंद्रिय पाहिजेत, जितेंद्रिय अंतर्मुख वृत्तीचे झालेले अधिकारी आहेत त्यांनाच खरा आनंद प्राप्त होईल. परंतु इतर सामान्य लोक माझ्या साहित्यात्मक वाक्चातुर्याने सुखी होतील. हे जे जेवढे सुसुवाट आहे ना, हे फक्त वाक्चातुर्य सुखी होतील. बघा 1750 बरोबर ना. तैसी अध्यात्मशास्त्रीय अंतरंगची अधिकारी. कोणता अधिकारी आहे अध्यात्मशास्त्राचा? अध्यात्मशास्त्र म्हणजे श्री गुरु परंपरेने चालत आलेलं. श्री गुरूंच्या परंपरा असावं लागतात. एक तर विष्णूपासून चालत आलेली किंवा भगवान शंकरापासून. असा मध्ये अधून कुठून संप्रदाय चालू होत नाही. संप्रदाय म्हणजे माणसं नाही, संप्रदाय म्हणजे परंपरा आणि संप्रदाय म्हणजे युक्ती. जसं दुधातून तूप काढण्याची युक्ती, कांद्यातून कांद्याचं बी, तसं शरीरात आत्मस्वरूपाची अनुभूती घेण्याची युक्ती म्हणजे संप्रदाय. तैसी अध्यात्मशास्त्रीय अंतरंगची अधिकारी आहे परी लोक वाक्चातुर्य सुकिया होईल सुकिया. जग काय झालेले हे सुळसुळाट हा कोणाचा आहे? वाक्चातुर्य लोकांचा झालेला आहे आणि ते वाक्चातुर्यावर पण सुखी झालेले आहेत. ऐसे निवृत्तीनाथांचे करणे. बघा, असं आमच्या गुरूंचं काम आहे. अध्यात्मशास्त्रात जितेंद्रिय अंतर्मुख वृत्तीचे झालेले अधिकारी आहेत त्यांनाच खरा आनंद प्राप्त होईल. परंतु इतर सामान्य लोक माझ्या साहित्यात्मक वाक्चातुर्याने सुखी होतील. महाराज, हे सर्व श्रीगुरु निवृत्तीनाथांचेच खरे ऐश्वर्य आहे. म्हणून हा ग्रंथ नव्हे तर त्यांच्या कृपेचे वैभवच होय. हे जे सगळं आहे सामर्थ्य कोणाचं आहे? माझ्या श्रीगुरूंचं आहे. श्रीगुरु परंपरा सांगतात. बघा लोकच कसं आले बघा तिथे. परंपरा काय मजा आहे का? हरिपाठ झाल्यानंतर गुरु परंपरेचे अभंग म्हणजे मजा आहे? करणाऱ्याला विचारायचं ना, तुझ्यापर्यंत कोणती परंपरा आली? तू निळोबारायापर्यंत ही परंपरा आली, तुकाराम महाराजांपर्यंत ती परंपरा आली, नाथबाबा बरोबर ती परंपरा आलेली, आणि अजून कोण राहिले? ज्ञानेश्वर महाराजांबरोबर ती परंपरा आलेली. तुमच्यापर्यंत कोणती परंपरा आली? ते ज्ञान क्षीर समुद्राच्या लाटांवर श्री गुरु परंपरा सांगतात. शिरसिंधूच्या तीरावर पार्वतीच्या कर्णरूपी गुहेत श्री शंकरांनी जे ज्ञान सांगितले, पण ते केव्हा सांगितले ते माहीत नाही. बघ, केव्हा सांगितले ते माहिती नाही, त्यामुळं काय सांगितले ते बी माहिती नाही. बघा का नाही, हे गुप्त आहे. केव्हा सांगितले
हे ओपन आहे, आणि काय सांगितले ते त्याच्यापेक्षा गुप्त आहे. 52 कर्णकुरी नेनो कै त्रिपुरारी सांगितलेले, नेनो कै कधी आणि काय हे पण त्याच्यामध्ये. ते ज्ञान क्षीर समुद्राच्या लाटांमध्ये माशाच्या पोटात जे मच्छिंद्रनाथ भगवान विष्णू गुप्त रूपाने होते त्यांच्या हातात सापडले. ते मच्छिंद्रनाथ सहज संचार करिता करिता सप्तशृंगी पर्वतावर गेले. ते ज्याचे हस्त पायाधिक अवयव भंगलेले होते अशा चौरंगीनाथाला भेटले व ते मच्छिंद्रनाथाचे दर्शन होण्याबरोबर तो चौरंगीनाथ सर्व अवयवांनी परिपूर्ण झाला. 2 भागे हातपाय तोडले होते बापाने, तर ते पण आले आणि परिपूर्ण आत्मस्वरूपाने झाले. आत्मस्वरूपाने परिपूर्ण झाले हा त्याच्यातला अजून गर्भित अर्थ आहे, तो महत्वाचा अर्थ आहे. मग त्या अचल अखंड समाधीच्या, बरं त्याच्या हातपाय बापाने तोडले नसते तर त्याला अनुग्रह भेटला असता का? हातपाय तोडले ते बरे झाले का नाही? नवीन पेन भेटले म्हणजे आता ते जास्त दिवस चालतील, आहे का नाही? हां, तप घडलं आणि त्याचे परत आता काय झाले नवीन. नाही, पहिले 25 वर्ष तरी वापरलेले गेले, आता नवीन. अहो पहिलं इकडं पलटी गेलं का? 1754 बरं, पानपलटी झालेले. बरं, मग त्या अचल अखंड समाधीचा आपल्याप्रमाणेच त्यांनाही उपयोग घ्यावा या इच्छेने ते आपले ऐश्वर्य पूर्ण वर्म मच्छिंद्रनाथ आणि गोरक्षनाथास गेले. चौरंगीनाथाकडून काही काम झालं नाही संप्रदायाचं. कुठं आले इकडे ज्ञानेश्वरांकडे येताना त्यांचं झालं असेल, ते काय गप्प नसतील बसले, तुमच्यासारखे काही ते गप्प बसले नसतील, त्यांनी पण काम केलंच असेल. पण ज्ञानेश्वरांच्या नंतर भगवान शंकराच्या नंतर कोणाकडं पार्वती, आणि नंतर कोणाकडं आलं मच्छिंद्रनाथाकडे. मच्छिंद्रनाथांनी कोणाला दिले? गोरक्षनाथाला. काय दिले काय माहिती, पण दिले मात्र खरे. आता ते मच्छिंद्रनाथांनी जे दिलेलं आहे गुपचूप जे ऐकलं पार्वतीला सांगताना मच्छिंद्रनाथांनी, त्याच्यानंतर मच्छिंद्रनाथांनी ते जे गोरक्षनाथाला दिलं, जे गोरक्षनाथांनी गहिनीनाथाला दिलं, गहिनीनाथांनी निवृत्तीनाथांना दिलं, आणि निवृत्तीनाथांनी ज्ञानेश्वर महाराजांना जे दिलंय ना त्याचा आपल्याला कोणाला काही गरज नाही बरं का. आपल्याला त्याची काही गरज नाही. आपण फक्त बस आपलं काम करत ठेवायचं, त्याच्याकडं पूर्णपणे दुर्लक्ष करायचं. आपल्याला काही त्याची गरज नाही. जे दिलंय ते आपण आपलं विठ्ठल विठ्ठल ओम नमो भगवते रामकृष्ण हरी असे सगळ्या गोष्टी म्हणायच्या. पण ते काय दिलं त्या दिशेने जायचं नाही बरं का पोरांनो. तिकडं जायचं नाही. तिकडे गेल्यावर काय व्हाल? मुक्त व्हाल. मुक्त भक्तीचा मग आनंद तुम्हाला भेटणार नाही. आणि मग आपल्याला काय सांगितलंय? मी भक्त तू देवायसे. अगदी बरोबर, अगदी बरोबर. त्या हे बोलणं पण कळालं पाहिजे, उपरोधिकपणे नाही हे बोलणं. ते त्या सर्वेश्वर मच्छिंद्रनाथांनी योगरूपी कमिलिनी सरोवर व विषय विध्वंस करण्याविषयी महापुरासे जे गोरखनाथ त्याला जणू काय त्या आपले समाधी योग्य ऐश्वर्याचे पदावर बसून राज्याभिषेक केला. जास्त कोण फिरले माहिती आहे का? सगळ्यात गोरखनाथ. अख्खं भारत सोडून अख्ख्या जगभर फिरले गोरक्षनाथ. अशी विद्या त्यांनी केली. बघा बरं, आपल्याला गाव सुटानी घर सुटानी. बघा का आपण आपलं बरं इथं तुका म्हणे घरच्या घरी दिशा उरी नसिनी जे. त्यानंतर त्या गोरक्षनाथाने शंकरापासून परंपरेने आलेले जे अद्वयानंदाचे ऐश्वर्य म्हणजे सुख ते गहिनीनाथांना संपूर्ण सामर्थ्यासह दिले. परिपूर्ण. आणि तुम्ही पण सांगायचे इतरांना, असा राईट पण दिला, अधिकार पण दिला. मग कालही खरोखर सर्व भूतांचा ग्रास करीत आलेला आहे. मग कालही खरोखर सर्व भूतांचा ग्रास करीत आलेले आहे असे. हास मग कालही बरोबर कली. आता हे उलटी वेलांटी होणार आहे, जाऊ द्या. ते म्हणतील हा त्याच्यापेक्षा शान आहे, काचा इकडचा ओढलेला आहे, चालते पण ते काय नाही. मग कलीही खरोखर सर्व भूतांचा ग्रास करीत आलेला आहे असे पाहून त्या श्री गहिनीनाथांनी, तुमच्या याच्यात बरोबर होतं, आपल्या दोघांचं सारखंच आहे बरं, नवीन मध्ये असेल का ते. मग कलीही खरोखर सर्व भूतांचा ग्रास करीत आलेला आहे असे पाहूनही त्या गहिनीनाथांनी श्री निवृत्तीनाथांना अशी आज्ञा दिली की आदिगुरु शंकरापासून गुरु शिष्य परंपरेने हा जो बोधाचे
ऐश्वर्याचा लाभ आमच्यापर्यंत प्राप्त झाला आहे, तो हा सर्व घेऊन तू कलीने त्रस्त झालेल्या गिळल्या जाणाऱ्या जीवांना दुःखापासून सर्व प्रकारे सत्वर मुक्त कर. सत्वर, मुखात नाम भेटल्यानंतर मुक्त आहे बघा. हा कणवळा आहे, हा श्रीपाद बाबांक कणवळा आहे. म्हणून एवढे महात्मे तयार आहेत, जे भेटेल त्याला, जे भेटेल त्याला. अगोदर स्वभावताच निवृत्तीनाथ कृपाळू, त्यात श्री गुरूंची आज्ञा झाली, मग काय विचारता. मग जशी मेघांच्या शोभाला वर्षा काळाची जोड मिळाली तर जोराची वृष्टी होते, त्याप्रमाणे श्री गुरूंच्या आज्ञेमुळे ते कृपेचा सर्वत्र वर्षाव करू लागले. कोण? निवृत्ती दादा. पहिलेच कृपाळून गुरुजींनी सांगितलं चला निघा. निघा म्हणल्यानंतर चालले पडत्या फळाची आज्ञा घेऊन. मग पीडित झालेल्या जनांना, कोण आहे ह्या मालाचा अधिकारी? पीडित झालेल्या माणसाला, जे पीडित झालेल्या जनांना दुःखापासून सोडवावे या हे कळवळीने. मग पीडित झालेल्या जनांना दुःखापासून सोडवावे या कळकळीने गीतेचा समन्वयात्मक अर्थ करण्याच्या मिशाने शांतरसाचा जो निवृत्तीनाथांनी वर्षाव केला तोच हा ग्रंथ होय. साहेब तुम्हाला पण वाचायचंय, पण मी पहिली 62 वाचतो. 62. मग अर्थाचे ने ओरसे. अर्थ 13. अर्थ 13. पीडितांच्या पाण्यासाठी बघा. पीडितांच्या जे अर्थाचे नि ओरसे, अर्थ कोणाला म्हटलेले? आता पीडित झालेले लोक. गीतार्थ ग्रंथ मिसे, ग्रंथाच्या निमित्ताने ते कसे होतील पीडित? तुका म्हणे आम्हा अनाथा कारणे. अनाथ होते ते कोण होईल? चला कोण सांगते? आपण ज्ञानेश्वरीमध्ये चोखा महाराजांचा आम्हाला वाटतं अभंग टाकलाय. अनाथ ते सनात झाले. वाचिता सनात होती जीव, म्हणून प्रवीण आहे. आणि आपण आहोत बघा. त्याच्या अगोदर काय? वाचिता सनात जीव होती. काढा ना खाली, आहे ना लगेच साहेबांची. फटाफट चला, तोपर्यंत आम्ही पुढे जातो. किती नंबर होती? 62. ठीक आहे. गीतार्थ मिसी म्हणजे निमे वर्षाला शांत रसे, तो हा ग्रंथ. याच सांगतो मी कोणासाठी केलेले? पीडित जनांना, माझातल्यांना लाणला नाही. आणि बाबा काय म्हणले? कोणाला द्यायचं? लय गंडादोरे घालणार आहेत त्यांना नाही द्यायचं, कारण ते काय झालेले? माझाटलेले. मिळालं तरी त्यांना पचायचं नाही. आता मी या अँगलनी ठाकूर साहेबांच्या बाजूनी बोलेल. दिलं ना, पण कळालं नाही का? माझाटल्याने पटकन बाजूला निघून गेलं जे काही सांगायचं होतं. हो, गंडे दोरे घातला द्यायचं, कारण त्यांना ते काय झालेले. आता आठवलं का? भुकेलेला अर्थाला का देऊ नये उदारपणे? धालिया दिवान्य सोहावे, ते मग वाया धाडावे, ते आर्ते का ना द्यावे उदारपणे. अरे जो भुकेलेला आहे त्याला द्या ना. माझा आटलेला आहे, खा ना जेवून जा ना. आपली तशीच पद्धत आहे. चांगल्यांना द्या, जे भुकेलेले आहेत त्यांचे ते हे अधिकारी आहेत. कोण अधिकारी आहेत? पीडित, इतर नाही. बघा. बघा त्याला बघा, जे कष्टाले सिनलेले आहेत, कष्टले संसाराने जे कष्टलेले देवाकडं गाराने घेऊन गेलेले आहेत, आणि त्यांना जो शांत करतो ते हे नाम मंत्र गीता रस असं आहे ते. ज्ञानराज माझी संसारी असक्त माया मोहरत चोखा म्हणे बघा लगेच आताही सगळ्यांच्या लक्षात राहणार. चोखा म्हणे श्रेष्ठ ज्ञानदेवी ग्रंथ, चोखा म्हणे श्रेष्ठ ज्ञानदेवी ग्रंथ, वाचिता सनात जीव होती. काय आपल्या हातात काय लागलेले हत्यार. आपल्याला बाबांची कृपा झाली म्हणून ज्ञानेश्वरी कळाली. एरवी कळणार नाही, एवढी सोपी पण नाही समजायला ती. बाबांनी लिंक सापडली, बाबांनी आपला लिंक दिली, क्ल्यू दिला, दिशा दिली, मग तेनेची पण ते चालू जातात. मग लिंक सापडलेली आपल्याला. एरवी किती लोक राबतायत त्याच्यामध्ये, पण कळायला तयार नाही का? त्यांचा अनुग्रह नाही. अनुग्रह म्हणजे आता सामान्य शब्द, कृपा नाही संतांची.
आणि ती कृपे व्हावी म्हणून ते चाललेले आहे. काहींची कीर्तन प्रवचने याच्यासाठी आहेत. अशी सेवा करता 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 निष्काम सेवा घडेल आणि मग तो जगत परमात्मा प्रसन्न होऊन मला अशा साधूची भेट घालून देईल आणि त्या साधूकडून मला असं दिव्य ज्ञान भेटेल का माझ्या जीवनाचं सार्थक होईल. वाचा साहेब. मग पीडित प्राण्यांच्या दयेने गीतेचा अर्थ जुळून सांगण्याच्या निमित्ताने निवृत्तीनाथांकडून जी ही शांत रसाची वृष्टी झाली तोच हा माझा गीतेवरील टीकारूप ग्रंथ होय. बघा तुम्हाला सांगतो, आपण किती पिडलेलं असू द्या, कोणताही प्रसंग असू द्या, आपल्याला उद्या खायला नसेल अशी परिस्थिती, तुम्हाला सांगतो ते अधिकारी ज्यांना कोणी शिल्लक नाही ना राहिलं त्यांनी रोज यायला पाहिजे भजन कीर्तनाला. तया परिश्री गुरु जै करती अंगीकारू मोक्ष. तुम्हाला सांगतो निमित्त मेसेज जाईल याच्यामधून, ज्याची बायको मेलेली आहे तो नवराचा एकटा आहे, पोरं बी नाही आहेत त्याला, असाच उन्हाडक्या करतोय, त्याने चौकात बसण्यापेक्षा गावागावात हिंडण्यापेक्षा संत वाङ्मयाचा अभ्यास केला पाहिजे, सत्संगती केली पाहिजे. जिचा मालक गेलेला आहे, पोरं लांब लांब आहे, त्यांनी काय केलं पाहिजे, सत्संग केला पाहिजे. पण तुम्हाला सांगतो जी कचकचून बांधलेली आहेत ना, मी पाहिलेले कचकचून बांधलेले हे माऊली परमार्थ केल्याशिवाय राहत नाहीत. रोज काम करणार तेव्हा चुली पेटणार आहेत, पण ते परमार्थ करतात. पण ज्याच्याकडं सगळं आहे, वेळ सुद्धा आहे, पण ते मूर्खांना कळत नाही, कारण त्यांचं पाप आडवं येतंय. पाप त्याला म्हणतात कर्म. ही शुद्ध भाषा आहे. बाप भाग्य कैसे न सरेची कर्म. आता त्याच्या पुढे आपण त्याचं विश्लेषण करता म्हणायचं बाप भाग्य कैसे न सरेची पाप. मग त्याच्यातून नीट कळन. आणि त्यामुळं न कळेची वर्म म्हणजे श्री गुरूंचं ज्ञान. पुढं काय मुडा. मग आता त्याचं उत्तर देऊन टाकलं. त्या गाढवा पुढे वाचली गीता आणि कालचा गोंधळ तो मूर्ख म्हणेल तोच बरा होता. तुमचं वाचून झालं साहेब. त्यावेळी मी चातक पक्षासारखा, बघा ज्ञानेश्वर महाराज स्वतःला म्हणतात मी पीडित होतो, पीडित. आणि खरोखर खरोखर असे पीडित पाहिजे आपण, एवढी संकट आपल्यावर आली पाहिजे, मग समजायच्या पीडितांवर देव कृपा करतो, इतरांवर करू शकत नाही. काय पीडित परिस्थिती आहे ज्ञानेश्वर महाराज. पण लिहिलं का ह्याच्यात कुठं काय, त्यांच्या वक्तव्यात कधी आले का ह्या गोष्टी, किती पिडलेले आहेत, संध्याकाळी खायला मिळेल का नाही याची चिंता आहे, कारण ती सगळी गाढवं मिळालेलं अन्न दिलं नाही पण त्याच्यात माती कालवली. ज्ञानेश्वर महाराज जर माधुकरी मागायला गेले ते त्यांचे छप्पर तोडून टाकायचे. आजही ते वैभव सांगतो, तिथं काय नाही, माऊलींचं घर पण नाही दाखवण्यासारखं, म्हणजे राहत होते पत्र्याचं शेड झाडाच्या खाली. हे वैभव आहे बरं का. तिथं बंगला बांधला ना तर ते वैभव नाही राहणार ज्ञानेश्वरांचं. ज्ञानेश्वर कसेत. आणि तिथं आपण गेलो होतो तिघं, एक जोडपं नवीन लग्न झालेलं, महिनाच झालेलं होता, आणि ते शनिवार रविवार सुट्टी म्हणून ज्ञानेश्वरीचं पारायण करायला तिथं बसले होते. म्हणलं वा, तुम्ही बिगर माळकरी ज्ञानेश्वरीचं पारायण करताय, नवीन लग्न झालेलं, पाहुण्याक जाईल ना शनिवार रविवार सुट्टी, तिच्या पाहुण्याक जाईल नाही तर यांच्या पाहुण्याक जाईल, त्यांच्यावर कृपा नाही करणार. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात मी पीडित होतो, त्यावेळी मी चातक पक्षासारखा श्री गुरुचा प्रसाद प्राप्त व्हावा म्हणून इच्छा करून पुढे करून बसलेलो होतोच. तेव्हा मी अनन्य शिष्य आहे असे पाहून त्यांनी मजवर कृपा केली, म्हणूनच मी एवढ्या ग्रंथकर्तृत्वाच्या यशास आणलो गेलो. मी सुद्धा कसा होतो पीडित चातकासारखा, तो बाहेरचं पाणी पित आणि पाणी नाही मिळालं तर कसं होतं पहा बरं. अशा प्रकारे करून गुरुपरंपरेने प्राप्त झालेले आपले हे समाधी धन, गुरुपरंपरेने प्राप्त झालेले समाधी धन. आता पुढं घोटाळा आहे नाही समजल्यामुळं. आता तो घोटाळा हा शब्द आहे ना, मी असा बोलतो, पण आता मगाशी जो घोटाळा बोललोय तो शिंदे दादाचा शब्द होता. तो घोटाळा आणि शिंदे दादाचा आता मी ठरवलं तरी यायचा नाही तो होता. कसा होता म्हणून बघा बरं कुठे गेलं, किती नंबर 63. अशा परंपरेने प्राप्त झालेले आपले समाधीधन, गुरुपरंपरेने प्राप्त झालेले समाधीधन ते एके ठिकाणी बांधून माझ्या निवृत्तीनाथाने ग्रंथरूपाने रचना करून मजला दिली. मला जे ज्ञान दिलं ते ग्रंथरूपाने रचना करून दिले. म्हणलं लोकांनी काय ठरवलं आता एवढं वाचलं म्हणजे
झालं, होईल एवढं वाचलं तरी झालेल. पण जर याला अनन्य असेल तर काया वाचा म्हणे जो सेवक होईल येचा तो स्वानंद साम्राज्याचा चक्रवर्ती सम्राट बनवू शकतो. त्याला दिशा भेटेल ना, अनन्य भावाने जर गेला तर दिशा भेटेल. नाही तर मी अध्ययन केलेला नाही. बघा ज्ञानेश्वर महाराजांचं काय, बाबा म्हणतात मी काय खास बुवा, मी तुमच्या सारखाचे, मला व्याई द्याई येत नातू, पण तुम्ही मी काय खास बुवा. आणि मग सगळे लोक तसं समजायला लागले, काय हे खास बुवा नाहीत, खास बुवा म्हणजे 50,000 वाले, 50,000 वाले खास बुवा. लाजाय बी कशा वाटती नाही काय कळत. विकायला काढलेले जसं वेश्येने आपल्याला विकायला काढलंय ना, तसं आहे ते. नाही तर मी अध्ययन केलेलं नाही व काही वाचले नाही व श्रवणही केले नाही, तसेच स्वामीची सेवा करण्याचीही मला ज्ञान नाही, असा जो मी, त्या मला ग्रंथ रचना करण्याची योग्यता कोठून असणार. मला कीर्तन नाही करता येत असं बिलाडे अप्पा म्हणतात. त्याला नाही येत नाही का कीर्तन करता, मला कीर्तन करता नाही येत म्हणजे. आज ज्याला येतं तो म्हणतो मला येत, आणि ज्याला येत नाही तो माझं का ठेवत नाहीत काय माहिती लोक. आता याचं ज्यांनी त्यांनी केलं पाहिजे ना, आपलं आत्मपरीक्षण आपले केलं पाहिजे. आपल्याला एखाद्याने शिवी दिलीच तर आपण त्याचा विचार काय केला पाहिजे, त्याने आपल्याला शिवी द्यायला असं काय कारण घडलं हे आपण आपलं आत्मपरीक्षण केलं पाहिजे. का त्यांनी एक शिवी दिली आपण 2-4 दिवस मोकळं व्हायचं, म्हणजे हिसाब किताब कसा होऊन जाईल, क्लिअर होऊन जाणार. किती नंबर 64. मी नाही तर मी अध्ययन केलेलं नाही, मी काहीच वाचले नाही व श्रवणही केले नाही, तसेच मी स्वामींची सेवा करण्याचे ज्ञान नाही, असा जो, स्वामीची सेवा करण्याचेही मला ज्ञान नाही, असा जो मी, त्या मला ग्रंथ रचना करण्याची योग्यता कोठून असणार. असे असता खरोखर निवृत्तीनाथांनी, असे असता खरोखर बघा श्रीगुरूंनी माझे निमित्त करून जो ग्रंथ केला त्या योगाने सर्व जगाचे संरक्षण केले आहे असे समजा. काय केलं माझं गुरूंनी, निमित्त केलं. कीर्तनाला कोणाच्यामुळे झालं, कीर्तन म्हणजे मला कीर्तनाचं काय केलेले, निमित्त केलेले. नाही तर करतंय कोण सगळं कीर्तन, बाबा करतात, मला फक्त काय केले, निमित्त मात्र आहे. याच करता श्रीगुरूंचा मी पुरोहित म्हणून जे काही न्यून अधिक बोललो असेल ते आपण संत जनांनी माऊलीप्रमाणे सहन करावे. शब्दांची रचना कशी करावी व त्यावर इच्छित सिद्धांताचा अर्थ कसा आरूढ करावा व साहित्यशास्त्रातील अलंकार कशाला म्हणावे हे मला माहीतही नाही. मग हा ग्रंथ कसा लिहिला असे विचाराल तर मग तर याच्यासाठी एकच बस, श्रीगुरू सारखा. तर कळसूत्री बाहुली जसे सूत्रधाराच्या सूत्राने हलवल्याप्रमाणे हलते चालते, तसे मला पुढे करून दाखवीत ते माझे श्रीगुरूच अंतःकरणात प्रकाशित होऊन बोलत आहेत. तुम्ही करून बघा. तुम्ही जेव्हा कीर्तन प्रवचन करता ना तेव्हा बघा बरं, आपण आपलं ऑब्झर्वेशन करायचं आणि आपण आपल्यासाठी कीर्तन रेकॉर्डिंग करायचं असतं. लगेच यूट्यूबला जाण्यासाठी नसतं करायचं. आमचं यूट्यूबला नाही टाकलं, तुमचं यूट्यूबला नाही टाकलं. अरे तुम्ही जाणायचं आहे, कशासाठी रेकॉर्डिंग करायचं, माझ्याकडून काय कसर झाली, अळणी झालं का खरड झालं, का तेल कमी पडलं का तेल जास्त झाले, हे कळून घेण्यासाठी ती टेस्ट करायची असती. आचारी करत असतो ती त्याच्यासाठी. मग मला कळसूत्री बाहुलीसारखं बरोबर ना नाचवतंय देव माझे गुरु. बोलतात ते पण दिसतंय तो नाचवणाराची कला आहे, ते दिसत नाही. इकडं बाहुली नाचते. आपण कुठं बघायचं असतं, इकडं बघायचं असतं फक्त. आपण तिकडं बघायचं नाही. या उपाधी माझी गुप्त, इथं चैतन्य असे सर्वगत. तिकडं कोण आहे तो बघायचा. सगळे नाटकं करणारा तो आहे. शब्दांनी रचना कशी करावी. मग कळसूत्री बाहुली जसे सूत्रधाराच्या सूत्राने हलवल्याप्रमाणे हलते, तसे मला पुढे करून दाखवीत ते माझे श्रीगुरू अंतःकरणात प्रकाशित होऊन बोलत आहेत. या कारणास्तव माझ्या ग्रंथातील गुणदोषाविषयी किंवा सहन करण्याविषयी विशेष असे मी काहीच म्हणत नाही. माझ्याकडून काही चुकलं असेल आणि बरोबर असेल मी करताच नाही याचा. माझे निवृत्तीनाथ आहेत. त्या बाहुल्यांनी काय म्हणायची गरज आहे का. जरा मी वाकडीच नाचली बाहुली म्हणली का मग समजायचं गावाला जातो थोडा नाचता येईना म्हणे अंगण वाकडी. आता मी रोज वाचतोय म्हणून मला नाचताच्या ऐवजी काय वाटलं होतं, वाचता येईना म्हणून अंगण वाकडी. बघा त्या बाहुल्यांना कधी रिक्वेस्ट करावं लागेल लोकांना, जरा आज मी बरोबर नाही नाचली.
ती फिटिंग इकडे करून ठेवलेली. ती फिटिंगपेक्षा बघा पहिले आपल्याला एक बारकी खेळणी होती कोंबडा कोंबडी, अशी हलवली का वरती कोंबडा कोंबडी यायची माहिती आहे ना. ती खाली गंमत कुठं होती, खाली लोक बघायची कोणाकडं, कोंबडा कोंबडीकडं. आता आपले खेळ कसे चाललेत साहेब, सगळे कोंबडा कोंबडीचेच खेळ आहेत. कोंबडा जरा तुरा घेऊन, कोंबडा कशा निकाळाला जातो, तुरा आहे त्याला, तुरा. मग हा कोंबडा आहे बरं का. कोंबड्याच्या ऐवजी त्याचं नाव वेगळं ठेवा पाहिजे होतं काय. पुरुष माणसं लय हट्टी आहेत, चालून नाही दे त्यांचं. अधिकाराचा कधी कधी दुरुपयोग केला जातो. या कारणास्तव मी बी आहे त्याच्यात बरं का तुमच्याबरोबर. या कारणास्तव माझ्या ग्रंथातील गुणदोषाविषयी किंवा सहन करण्याविषयी विशेष असे मी काहीच म्हणत नाही, कारण माझ्या गुरूंनीच निर्माण केलेला मजजवळ सांगड म्हणून ठेवलेलाच हा ग्रंथ मी आपल्यापुढे मांडला आहे. जांगड बरोबर ना, म्हणजे काय साहेब, 1770 या लागी गुणदोष क्षमाविन विशेष जे मी सचात ग्रंथलो देख आचार्य की. या कारणास्तव माझ्या ग्रंथातील गुणदोषाविषयी किंवा सहन करण्याविषयी विशेष असे मी काहीच म्हणत नाही, कारण माझ्या गुरूंनीच निर्माण केलेला हा ग्रंथ म्हणजे जांगड म्हणजेच ग्रंथ. मजजवळ जांगड म्हणून ठेवलेलंच आहे बरं. हां ग्रंथ मी आपल्यापुढे मांडलाय, म्हणजे श्री संतांनी माझ्या पुढं ठेवलेलं आहे. आणि तुम्हा संतांच्या सभेत एखाद्या गोष्टीची उणीव शिल्लक राहील, तुम्ही ऐकणाऱ्यांना म्हणतात बरं का, ऐकणारी सामान्य नाही माऊली, ऐकणारी तुम्ही. आपण पण लागतोला मोलाचे बाबाचं प्रवचन आपण ऐकतो, म्हणजे आपली पण थोडी आहेच आहे बाबांच्या बरोबर. त्या बाबांच्या बरोबर आपण आहे, म्हणजे आपली पण तशी योग्यता आहेच आहे. आणि तुम्हा संतजनांच्या सभेत एखाद्या गोष्टीची उणीव शिल्लक राहील, तर जर पूर्ती भरून निघाली नाही तर लढीवाळपणे मीच तुमच्यावर रागवेन. गुरुजींवर पण रागवायचा अधिकार आपल्याला आहे. आणि जे म्हणतात ना, जे परीक्षक बसलेले, मग मला नाही आलं तर तुम्ही काय करीत होते एवढे दिवस, मग तुमच्या सभेत नाही राहिलं पाहिजे. परिसाचा स्पर्श होऊ नये, लोखंडाची लोहत्वरूपी हीन अवस्था जर सहज नाहीशी होऊन त्या हीन दशेत ते मुकले नाही तर त्याचा दोष कोणाकडे आहे. उपेक्षिता मज तरी ती लाज कोणाची. माझ्याकडून जर कमीपणा राहिला तर तो उणेपणा कोणाचा आहे, श्री गुरूंचाच आहे. जर आपण त्यांना अनन्य गेलो शरण, डॉक्टरांकडे गेलो, डॉक्टरांना सांगितलेल्या, डॉक्टरांनी सगळ्या गोळ्या वेळा आपण व्यवस्थित घेतल्या, तरी आपल्याला जर गुण बरोबर नाही आलं तर आपल्याला रागवण्याचा अधिकार आहे गुरुजींवर, गुरूंवर, डॉक्टरांवर. बाबा मी तुमच्या बरोबर सतत आहे, मग मी का नाही तसा झालो, 100% रागवू शकतो. आणि त्या गुरुजींनी ती जबाबदारी स्वीकारली पाहिजे. ठीक आहे, काय न्यून अधिक असेल तर मी त्याचं क्लिअर करीन. खरं आत्मपरीक्षण कोणाला करायचं आहे, गुरुजींना आत्मपरीक्षण करायचं आहे. आपल्या वर्गाचा रिझल्ट व्यवस्थित का नाही याचं जाप कोणाला द्यावा लागणार, शाळा तपासणी अधिकाऱ्यांना, गुरुजींना का पोरांना. बघा तसं इथल्या गुरुजींची एवढी जबाबदारी. लोखंडाला परिसाचा स्पर्श झाला तरी जर लोखंड सोनं होत नाही तर फॉल्ट कोणामध्ये, बघा किती क्लिअर करून टाकलं. ओहाळाने इतकेच करावे की गंगेच्या प्रवाहात जाऊन मिळावे. मग देखील जर त्याला गंगेने आपल्यात स्वीकार करून घेतल्यामुळे मग देखील तो गंगात पवित्र झाला नाही तर त्या ओहाळाकडे काय दोष आहे, त्यास त्याने काय करावे. आणि इथं कंसात दिले, जर गंगेत प्रवाहात जाऊन मिळावे, मग देखील जर त्याला गंगेने आपल्यात स्वीकार करून घेतल्यामुळे देखील तो जर पवित्र होत नाही तर दोष कोणाचा आहे. हो, आपल्या शाळेत येऊन जर पोरगा नापास होतो, सगळे दिवस भरवतो, तर गुरुजीची जबाबदारी 100%. म्हणून महत्भाग्याच्या योगाने मी तुम्हा संतजनांच्या पायाजवळ आलो आहे. बघा ज्ञानेश्वरी ऐकायला 5-25 लोक होती त्यावेळेला. कुठे नेवाशामध्ये, आणि 5-25 लोक यायचे फक्त ऐकायला, आणि त्यांच्या पुढे म्हणतात. आणि निवृत्तीनाथ असे बसले. आणि तुमच्या संत सभेमध्ये जर कमीपणा राहिला तर माझा दोष नाही, तो तुमचा आहे. आणि तुम्ही मला भेटलेत हे महत्भाग्य. महत्भाग्याच्या योगाने मी तुम्हा संतजनांच्या पायाजवळ आलो आहे. तर आता या जगात मला काय व कोठे उणे आहे, मला काय कमी पडणार आहे. अहो महाराज काय सांगावे, माझ्या श्री गुरु स्वामींनी तुम्हा संतजनांची भेट करून दिली. त्या योगाने मी सर्व बाबतीत सर्वतोपरी परिपूर्ण झालेले. चकवे बाबांमुळे मदने बाबा, कोळी काका, कोळी काकी, गायकवाड ताई, गायकवाड साहेब, जाधव बाबा,
गाडगे बाबा, शिंदे दादा हे कोणामुळे भेटले आपल्याला? सगळे यांच्यामुळे भेटलेले. अहो महाराज काय सांगावे, श्री गुरु स्वामींनी तुम्हाला संतजनांची भेट करून दिली. त्या योगाने मी सर्व बाबतीत सर्वोत्तपरी परिपूर्ण झालो आहे की मला तुम्हासारखे अनुकूल माहेर घर मिळाले आहे. त्यामुळे तर हा ग्रंथ करण्याचा माझा छंद सुखाने सिद्धीस गेला. हा छंद कोणाचा आहे? ते म्हणले माझे गुरुकर म्हटले, पण मला पण थोडी आवड होती. महाराज सर्व पृथ्वी निखळ सोन्याची करता येईल, पण या गीतेचं मराठीत ट्रान्सलेशन होऊ शकत नाही. किती विद्वान असलं तर आता त्या गोष्टी सांगतात. सातही महाराज सर्व पृथ्वी निखळ सोन्याची करता येईल व कुळाचलाप्रमाणे चिंतामणीचे डोंगर निर्माण करता येतील. नंबर 1, सगळी पृथ्वी सोन्याची करता येईल. सगळी दगड काय करावं लागेल? बरोबर ना, दगडच चिंतामणी ना, करता येतील. 7ही समुद्रास अमृताने भरणे सोपे आहे. ताऱ्यांना चंद्र करणे हेही कठीण नाही. कोणाला? ताऱ्यांचे काय करू शकतो? चंद्र. कल्पतरूचे बगीचे लावण्यात काही अडचण अशी मुळीच नाही. आपण तुळशी लावल्या तर येत नाहीत. हे की नाही? या सांगितलेल्या सर्व गोष्टी तपाच्या बळाने करता येतील, परंतु गीतेच्या अर्थाचे वर्म श्री गुरु प्रसादाशिवाय यथार्थ समजवायचे वा सांगता यावयाचे नाही. सांगता यावयाचे नाही हे अजून महत्त्वाचे. समजलं तर सांगेल आणि समजणार नाही. हो, काय किती ओपन आहे. वाचतात का नाही ज्ञानेश्वरी? अख्खा महाराष्ट्र काय कळत नाही बाबा. साखरे बाबा, मामासाहेब दांडेकर जीव ओतला यांनी मराठीत करण्यासाठी. जेवढा ज्ञानेश्वरांनी केला तेवढाच या महात्म्यांनी केलेला आहे, पण आपली तेवढी तळमळ नाही. काय बापरे, सगळं करता येईल तपाच्या, परंतु गीतेच्या अर्थाचे वर्म गुरुप्रसादाशिवाय यथार्थ समजायचे वा सांगता यावयाचे नाही. 79 कल्पतरूचे आराम लाविता नाही विषम, परी गीतार्थाचे वर्म निवडू नये. बघा किती साखरे बाबांनी डिटेल अर्थ दिलेला आहे. बघा बरं, तिकडं तसं आहे का? बघा साहेब, 79 सांगता नाही यायचं, समजायचं नाही असं त्यांचं म्हणणं आहे. इकडं तसं तिकडं आहे? सांगा. कल्पतरूचे बगीचे लावणे आणि सांगता यायचे नाही. यांनी सांगितले समजवायचे नाही, समजायचे नाही आणि मग सांगता यायचे नाही. आणि यांनी काय म्हणले? समजायचे नाही. मग समजायचे नाही म्हणजे समजलं नाही तर सांगता यायचे नाही. पण यांनी डायरेक्ट अर्धा पडदा छोड दो बिन पडदे की बात असं करून टाकलं. तो गीतेचा अर्थ मी एक प्रकारे मुका असूनही गुरुच्या कृपेने मराठी भाषेत अशा रीतीने करीत आहे की तो अर्थ सर्व लोकांना प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहता येईल, म्हणजे स्पष्ट समजेल. बघा, मी माझ्या गुरूंच्या कृपेने काय करू शकतो? मुका आहे मी, पण मी हे सांगू शकतो. व त्यांच्याच कृपेने एवढा हा ग्रंथरूपी अमर्याद सागर तरुण पलीकडे गेल्याचा कीर्तिरूप विजयाचा जो धेंडा नाचतो आहे. गीतेचे अर्थरूपी आवारात 18 अध्यायरूपी कळसासुद्धा महामेरू पर्वत रचून तेथे श्री गुरूंच्या मूर्तीची शिवलिंगाची स्थापना करून त्यांची पूजा करीत आहे. बघा, मी काय करतोय? माझ्या गुरूंची तिथं त्या मूर्ती, तो मंदिर बनवलंय गीतेचं मंदिर, आणि कळस पण बसवलेलं आहे, आणि तिथे काय स्थापना? शिवलिंगाच्या मूर्तीची स्थापना करून मी माझ्या गुरूंची शिवलिंग रूपी गुरुजींची. गीता ही निष्कपट आई आहे असून मुमुक्षु ही तिची लहान पोरे आहेत. कोणीची अधिकारी आहेत? लहान पोरं. बघा, आणि जर मोठा जाणता झाला तर जाणता पेल का आईला? नाही. गीता ही निष्कपट आई असून मुमुक्ष ही जी तिची लहान पोरे त्यांची व तिची चुकामक पडून जी ती अहितकर मार्गात संसाररूपी अरण्यात सैरावैरा हिंडतात त्या गीता माईची व चुकलेल्या लेकरांची गाठ घालून देणे हा तुम्हा संत जनांचा कर्तव्यात्मक धर्मच आहे. बघा, तुमची आपली काय कामं आहेत? जर आपल्याला कळालं असेल तर जे जे आपणाशी ठावे, बघा ही चुकलेली संसारात भरकटलेली आहे, त्यांना तुम्ही नीट नेऊ शकता त्या गीतेची म्हणजे, आणि त्याची गाठ घालून द्यायची. जमलं तर बघा, आमच्या पांडुरंगनी 7 ज्ञानेश्वऱ्या वाटल्या अनुग्रह घेणाराला. फार काय सांगू,
पण मला ज्ञानेश्वरी आणायला सांगितलं होतं, तर मला म्हणले 90ची ज्ञानेश्वरी 5 रुपये तरी द्यायलाच पाहिजे, आणि 100ची नोट दिलं 5 देतो म्हणतात, ते राहिले ते अजून आलेच नाहीत. बघा, पक्वाद एकाला आणायला सांगितलं, ते म्हटले पक्वादाचे जाण्याचे 100-200 रुपये द्यायला पाहिजे, आणि आणला आपणच विना आणायचं तसंच. मग कसं ज्ञान होईल हो? हा, तुमचा काहीतरी स्वतःचा पण पाहिजे ना. काय म्हणतात त्याला, स्वतःचं काय पाहिजे, योगदान पाहिजे तुमचं. श्री ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, बरोबर ना, की तुम्ही संत जनांनी ही कृपाच केलेली आहे असे सांगून मी जे काही बोललो ते लहान सामान्य कृत्य आहे असे म्हणता येणार नाही. मी जे करतोय ते काही सामान्य नाही. आता असं कोणी म्हणला, आपलं कीर्तन म्हणजे तुम्ही सामान्य समजू नका, टावकारून बारीकपणे ऐकायला बसा, लोक म्हणतील अतिशहाणा दिसतोय, आहे की नाही. फार काय सांगू, आहेत ना, फार काय सांगू. तुम्ही जो हा ग्रंथ समाप्तीचा आनंददायक प्रसंग मला दाखवला, त्यामुळे माझ्या सर्व पूर्वजन्माचे पुण्यफळ तुम्ही प्राप्त करून दिलेले आहे. कोणती गोष्ट पूर्ण होणे एवढं सोपं नाही. काही ना काही व्यत्यय येत राहतात, काही ना काही येणार, पण जर पूर्ण झालं समजायचं संतांनी. तसं अपूर्ण राहिलं तरी काय नाही, पण पूर्ण होणं कधी पण, कळसाचं काम, घराचं काम. फार काय सांगू, तुम्ही जो हा ग्रंथ समाप्तीचा आनंददायक प्रसंग मला दाखवला, त्यामुळे माझ्या सर्व पूर्वजन्माचे पुण्यफल तुम्हीच प्राप्त करून दिले आहे. महाराज, मी तुमच्यावर भरवसा ठेवून जी आशा केली ती सर्व पुरवून आपण मला पूर्ण सुखी केलेत. हे श्रीगुरु, तुम्ही माझ्याकरता जी गीतारूपी ग्रंथाची नवी दुसरी सृष्टी केलीत, तिच्याकडे पाहून आम्ही विश्वमित्रासे हसू. त्यांना वाकुली आणून दाखवू, वाकुलिया ब्रह्मदिका उत्तम लोका दाखवू. कारण मूळची सृष्टी असू नये, जी नाशिवंत सृष्टी केवळ त्रिशंकू राजाच्या उद्देशाने व ब्रह्मदेवास कमीपणा आणावा या हेतूने विश्वमित्राने उत्पन्न केली, ती नाश पावणारी होती. पण तशीही आपण ग्रंथरूपी सृष्टी नाश पावणारी कशी अशी केली नाही, तर ती शाश्वत आहे. शंकराने हा आपला भक्त उपमन्यू याच्या ममतेने त्याच्याकरता क्षीरसागरही उत्पन्न केला, पण तोही इथं उत्पन्न देण्यास योग्य ठरत नाही, कारण तो विषगर्भ आहे. म्हणजे त्याच्या पोटात विष आहे, आणि ते दिलं ते काय भेटले, नास्क. चॉकलेट दिलं ध्रुव बाळाला, पण फसायचं नाही बरं का माऊली. महाराज व्हायचं नाही आणि काम केल्याशिवाय राहायचं नाही, भागवत केल्याशिवाय राहायचं नाही. पण भागवताचार्य हे उपाधी लावून घ्यायची नाही, नाही तर ते तेवढ्यातच खेळत राहतं. मग ठीक नाही. प्राणी मात्राला अंधकार रूपी निशाचर पीडा देत, बघा, प्राणी मात्राला अंधकार रूपी निशाचर पीडा देत व गिळीत असल्यामुळे त्यांनी धावा केला असता. सूर्याने त्यास त्या संकटातून सुटण्यासाठी आपल्या तेजाने सहाय्यता केली खरी, परंतु त्याच्या तेजाचे उष्णतेने जीवमात्रास तापमात्र त्रास देऊन त्याच्यात कमीपणा आहे. बरे बघा, त्याच्याकडे आहे पण इकडं कमीपणा नाही. बरे संतप्त त्रस्त होऊन बरे संतप्त झालेल्या जगात चंद्राने आपल्या चांदण्याचा उपयोग करून शांत केले खरे, पण कलंकाने युक्त असल्यामुळे त्यात कलंकयुक्त चंद्रासारखा हा ग्रंथ आहे असे कसे म्हणता येईल. महाराज, याकरता तुम्ही संतजनांनी माझ्याकडून त्रैलोक्याचा उपयोग व्हावा म्हणून हा जो ग्रंथ करवला तो पुन्हा पुन्हा विचार केल्यास अनुपम आहे असेच दिसते. फार काय सांगावे, तुमच्या कृपेने हे गीतेवरील धर्मकीर्तन म्हणजे धर्माचे केलेले सम्यक ज्ञानास सम्यक व्याख्यान शेवटास गेले. आता या ठिकाणी माझा सेवकपणास तेवढा एक कर्तव्य म्हणून राहिला आहे, म्हणजे फक्त मी आपली सेवा करावी. आता यावर विश्वस्वरूप सद्गुरुदेवाने माझ्या या वाग यज्ञ करून संतुष्ट व्हावे व संतुष्ट होऊन मजला असे प्रसाद दान द्यावे की दृष्टांचा कुटीलपणा नाहीसा व्हावा. आणि बघा, आणि त्यांना सत्कर्माविषयी प्रीती आवड उत्पन्न होऊन ती वाढावी. बघा, त्रास देणाऱ्या माणसांबद्दल त्यांचे काय वाक्य, अनुग्रह नाही घेतलं तरी म्हणले चालेल, पण त्यांच्यामध्ये काय होतं, सत्कर्माची रुची वाढावी व भूतमात्रांची एकमेकाविषयी जीवाभावापासून मैत्री जडावी, खोटी खोटी नाही. या सर्व विश्वातून पापरूपी अंधकार पार नाहीसा व्हावा व स्वधर्मरूपी सूर्याचा उदय होऊन त्याचा प्रकाश स्वकर्तव्य कर्मविषयक निसंदेह ज्ञान लाभ व्हावा. आणि अशा स्वकर्तव्य कर्माचरण द्वारा प्राणी मात्र जो जे इच्छिल ते त्यास प्राप्त हो.
या भूतलावर अखिल मंगलाचा वर्षाव करीत असणाऱ्या ईश्वरिष्ठ साधू संतांच्या समुदायाची या सर्व भूतांना सद्भावे करून सदोदित भेट व्हावी. पी एन पाटील साहेब म्हणायचे, संपत जगात या चांगली माणसं नाहीत असं नाही, आहेत, पण त्यांच्या आपल्या भेटीगाठी व्हाव्यात याच्यासाठी ज्ञानेश्वरांनी प्रार्थना केलेली. आणि भेटी झाल्या तुटण्यासाठी नाही, उलट अखंडित नामा वास त्यांची पाहे निशिदिनी द्याये. म्हणजे आम्ही जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत दिवस रात्र मला त्यांची संगत घडावी. पण त्याच्यावर ताण आणतात नामदेव महाराजांच्या पुढे गेल्यावर, नाथ बाबा एका जनार्दनी घडो त्यांचा संग आणि न व्हावा वियोग जन्मोजन्मी. एका जन्माबद्दल नाही, अनेक जन्म मला त्यांच्या बरोबरच राहण्याचा योग यावा. कशी एकावर एक ताण आणतायत ते, आणि हा त्यांचा कमीपणा आहे का एकमेकाचा? नाही. मग असं का सांगितलं, जसं गिऱ्हाईक भेटेल तसं त्याच्याकडून घ्यायचं. किती नंबर 95 झाली का? हां. की दुष्टांचा कुटीलपणा नाहीसावा आणि सत्कर्माविषयी प्रीती वाढावी, उत्पन्न होऊन ती वाढावी व भूतपात्राविषयी एकमेकाविषयी जेव्हा व्हावी. या सर्वातून पापरूपी अंधकार किती खाली आलो होतो. हां बरं. सत्यानं या भूतलावर अखिल मंगलाचा वर्षाव करीत असणाऱ्या, बघा, या भूतलावर अखिल मंगलाचा वर्षाव करीत असणारे संत सगळ्यांना बांधिली सोडीत बुडाली काढीत. अशा प्रकारे ईश्वरनिष्ठ साधू संतांच्या समुदायाची, एका साधूची नाही. बघा आपण किती भाग्यवान आहे, एक नाही भेटले आपल्याला, टाकसाळ भेटली, टाकसाळ. हो, ईश्वरनिष्ठ साधू संतांच्या समुदायाची या सर्व भूतांना सद्भावे करून सदोदित भेट हो. ते भक्तजन कसे आहेत तर चालणाऱ्या कल्पतरूचे बगीचे जे भेटणार आहेत आपल्याला भेटलेले आहेत, भेटणार आहेत नाही, भेटलेले कल्पतरूचे काय आहेत? बगीचे आहेत. सजीव चिंतामणीची गावं आहेत व अमृताचे चालते बोलते समुद्रच होत. ते कलंकरहित जणू प्रतिचंद्रच. संसारूपी अंधार दूर करून, बघा चंद्र शीतलता देतो पण त्याला थोडासा तरी प्रॉब्लेम दाखवला, यांना नाही. संसारातून संसारूपी अंधकार दूर करून शांती सुख देणारे उष्णतारहित जणू प्रति सूर्यच. बघा सूर्य आहे, उजाडतो पण, आणि काय करतो अजून, पण उष्णताही देतो. पण तसे हे नाही, हे ताप देणारे नाहीत. असे जे भक्तजन सज्जन ते सकल जीवाचे सोयरे नेहमी प्रिय होत. त्यांचं काय सतत आपलं त्यांची देवाणघेवाण होऊन ते एकमेकांना काय झाले पाहिजे, आपल्याला त्यांच्याविषयी आवड निर्माण झाली पाहिजे. फार काय अहो आपल्याला त्यांच्याबद्दल आवड निर्माण झाली पाहिजे, त्यांना सुद्धा आपल्याबद्दल आवड निर्माण झाली. फार काय सांगावे. सर्व त्रैलोक्य सर्व सुखाने परिपूर्ण व्हावे आणि प्राणीमात्रांनी आदिपुरुष श्रीहरीची अखंड भजन भक्ती करावी. कोणत्या देवाची भजन भक्ती करावी? हो, आदिपुरुष जो आहे भगवान शंकराचे बाप, विष्णूचे बाप, आणि भगवान विष्णूंचे बाप, भगवान शिवाचे बाप, आणि भगवान ब्रह्मदेवाचे जो बाप आहे, जे सर्व व्यापक ब्रह्म तत्व आहे, ज्याच्यापासून ही सकळ सृष्टीची उत्पत्ती, ह्या तिघांची उत्पत्ती झाली, त्या पुरुषाचं भजन त्यांच्याकडून घडावं. सर्व प्राणीमात्रांनी आदिपुरुष श्रीहरीची अखंड भजन भक्ती करावी. आणि महाराज या मृत्यूलोकात विशेष करून ग्रंथावरच ज्याचे उपजीवन आहे, म्हणजे नितांत, म्हणजे या ग्रंथावरच ज्याचं जीवन आहे असं नाही. लय अभ्यास असतो बाबा लोकांचा, लय अभ्यास असतो. मला असं वाटायला लागले आता गाडी घ्यावी, नाही तर गावाला जाऊन कामधंदा करावं. ते महाराज पळतात पैसे भेटतात म्हणून. बघा काय हुशार लोकांचे काय अभ्यास आहेत बाबा 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 वा. आणि महाराज या मृत्यूलोकात विशेष करून ग्रंथावर ज्याचे उपजीवन आहे, नितांत प्रेम आहे. काय पाहिजे ग्रंथावर आपलं? हो, आपला ग्रंथ सगळ्यात वरती नेहमी पाहिजे. तर कोण हात लागला पाहिजे असा पाहिजे. त्यांनी हे लोकाच्या सुखावर विजयी व्हावे, या लोकाच्या सुखावर विजय मिळवावा, त्याच्या नादी लागावी नाही. ते काय करतं, फसवतं आपल्याला, भुलभुलैया येतो. तेव्हा विश्वाचे प्रभू तेव्हा विश्वाचे प्रभू जे सद्गुरू निवृत्तीनाथ प्रसन्न होऊन म्हणाले की तुझ्या म्हणण्याप्रमाणे हा सर्व दान प्रसाद होईल. असे वरप्रदान मिळाल्याने श्री ज्ञानेश्वर महाराज फार संतोषी सुखी झाले. ज्ञानेश्वर महाराज का सुखी झाले? ते म्हणले तुम्हाला सगळ्या सुखाची फायदे होतील, गाड्या घोड्या सगळं तुमचं मनासारखं होईल. आणि त्यामुळे तेने येणेवरे ज्ञानदेव
येणेवरे ज्ञानदेव ही जी आहे ना चांडळ चौकटी ती खुश झाली, पण जगताचं कल्याण होईल असं मागणं केलं आणि गुरुजी म्हटले तू म्हणतो तसं होईल. येणेवरे ज्ञाने, वरे म्हणजे आशीर्वाद, वर दिल्याने ज्ञानदेव सुखी संतोषी झाले. याप्रमाणे युगापैकी कलियुगात महाराष्ट्र प्रदेशात श्री गोदावरीच्या दक्षिण तीरावर त्रैलोक्यात जे एक पवित्र व अनादि पंचकोश क्षेत्र निवासी आहे व ज्या ठिकाणी जगातील सर्व जीवांचे जीवनसूत्र चालक श्री मोहिनी राज आहे, त्या क्षेत्रात सकल कलांनी संयुक्त संपूर्ण पृथ्वीचा धनी व न्यायाने प्रजेने पालन करणारा, यदुकुलात भूषण देणारा श्री रामचंद्र राजा राज्य करीत होता. बघा, रामचंद्र राजा होते ना, ते कोणाचे माहिती का? यादव कुळातले राजे होते. त्यावेळेला यादव कुळातले राजे होते ते. तेथे ज्या निवृत्तीनाथ महाराजांची परंपरा आदिनाथ तेथे ज्या निवृत्तीनाथ महाराजांची परंपरा आदिनाथ शंकरापासून आहे, त्यांची परंपरेने उत्पन्न झालेल्या श्री निवृत्तीनाथ सूत शिष्य जो ज्ञानदेव, त्याने श्रीमद भगवद्गीतेस मराठी भाषेचा व्याख्यानरूपी अलंकार केला. याप्रमाणे भारतरूपी गावात प्रसिद्ध अशा भीष्म संज्ञक पर्वात श्रीकृष्ण अर्जुनाने जो उत्तम संवाद केला, जो संवाद म्हणजे उपनिषदाचे सार असून हे सगळं उपनिषदाचा काढा आहे, सगळा सार आहे व सर्व शास्त्राचे माहेरघर, सगळी शास्त्र इथून बाहेर पडलेली आहेत. व जे परमहंसरूपी राजहंसांनी साधूंनी सेवन करण्याचे जणू मानस सरोवर आहे, याचा उपभोग परमहंस संन्यासी योगाची लोक सेवन करतात. म्हणजे ज्याला आत्मा अनात्म निवाडा झालेला आहे, असा हंसापेक्षाही एक पुढचा परमहंस. त्या गीतेचा 18वा अध्याय हा कळस आहे व तो येथे संपूर्ण झाला आहे असे निवृत्ती महाराजांचे दास शिष्य ज्ञानदेव म्हणतात. उत्तर या ग्रंथाच्या पुण्यरूप संपत्तीद्वारा सर्व भूतांनी सर्व सुखाने संपूर्ण व्हावे. शके 1212 चालू होते. त्यावेळी ही टीका श्री ज्ञानेश्वर महाराजांनी केली व या टीकेचा सच्चिदानंद बाबा अति आदराने लेखकू झाला. आता याच्यानंतर 5 ओळी नाथबाबांनी केले. ज्ञानेश्वरी पूर्वीच शुद्ध होती, परंतु काय झालं, पूर्वी पाठांतर नव्हतं पडवसाहेबांकडे यांच्याकडे, आणि प्रवीणला पटली आणि तो म्हणला बाबा मला द्या ना, छापखाने नव्हते. मग यांनी काय केलं, त्यांच्याकडून घेऊन हे केलं. मग माझं जसं अशुद्ध वाचन आणि अशुद्ध लेखन आहे तसं माझ्याकडून झालं. माझ्या पुढं यांनी नेलं, यांचं माझ्यापेक्षा अशुद्ध लेखन, आणि मग त्याच्यामध्ये काना मात्रा वेलांटी जरा घसरल्यामुळे अर्थाचा अनर्थ व्हावा लागला. आणि ज्ञानेश्वरी भागवताच्या काय व्हावं लागल्या होत्या चिंध्या, आताही केलेल्याचे, त्याचं काय बघायचं नाही. पण त्यावेळेची कंडिशन सांगतो. मग नाथबाबांना स्वप्नात जाऊन दृष्टांत दिला, अज्ञानाची मुळी माझ्या कंठाला, म्हणजे काय झाले, आवरण आलेलं आहे मी जे केलं ती प्रतिशुद्धी ज्ञानेश्वरी तुम्ही करा. आणि मग ती केल्यानंतर सगळ्यांच्या आणल्या आणि कानामात्रा एक आणल्यानंतर फायनल झाली, ही पुढे अशी चालवायची. आणि त्याच्यावर नाथबाबा म्हणले आता मी जसं केलं तसं एखादा परत दुसरा कोणतरी करायचा बघल. त्यामुळे त्याच्यावर सांगतो आता काय कोणाला काही करायची गरज नाही, कारण ते पूर्वीच शुद्ध होतं. मी फक्त जे अर्थ वेगळे लागत होते ते केलं. श्री एकनाथ महाराजांनी ज्ञानेश्वरी संशोधन केल्यानंतर ज्ञानेश्वरी संबंधीनी केलेल्या ओव्या शके 1506 मध्ये तारकनाम सत्वरात जनार्दन स्वामींचे शिष्य एकनाथ महाराजांनी गीतेवर टीका जी ज्ञानेश्वरी तिची प्रत अत्यंत आदरबुद्धीने शुद्ध केली. हा ग्रंथ मूळचाच शुद्ध होता, परंतु लोकांच्या पाठभेदामुळे कोठे कोठे अबद्ध झाला होता. तो पाहून संशोधन करून याप्रमाणे ज्ञानेश्वरीची प्रत शुद्ध तयार केली. श्री एकनाथ महाराज म्हणतात याची गीतेवरील टीका वाचली असता अतिभाविक असेल व याची टीका वाचली असता अतिभाविक व गीतार्थ ज्ञान इच्छेने वाचणाराला गीतेचे संपूर्ण ज्ञान होते. कोणाला होते? भाविक आणि या ज्ञान इच्छा पाहिजे, मला ज्ञान झालं पाहिजे त्याला होते. त्या निष्कलंक ज्ञानेश्वर महाराजांस माझा नमस्कार असो. पुष्कळ कालाने प्राप्त होणारा जो उत्तम कपिलाष्टीचा पर्वणीचा योग भाद्रपद वद्य षष्ठी त्या दिवशी गीतेच्या तीरावर पैठण क्षेत्रात श्री ज्ञानेश्वरीची प्रत शुद्ध करण्याचे काम समाप्त झाले. मी काय म्हटलो? असं आहे, पुष्कळ कालाने प्राप्त होणारा जो उत्तम कपिलाष्टीचा पर्वणीचा योग भाद्रपद षष्ठी त्या दिवशी गोदेच्या तीरावर पैठण क्षेत्रात श्री ज्ञानेश्वरीची प्रत शुद्ध करण्याचे काम समाप्त झाले. बघा आपली जेव्हा 8 वर्ष ज्ञानेश्वरी चालायची ना, तेव्हा शिंदे दादांना आम्ही म्हणायचो दादा एखाद दिवशी या ना.
ती हा योग साधून यायची. ते म्हणायचे आज ज्ञानेश्वरीचा जन्मदिवस आहे. ज्ञानेश्वरीच्या पाठात जो महाराष्ट्र भाषेत क्षेपक ओवी करून घालील त्याने अमृताच्या ताटात नरोटी ठेवल्याप्रमाणे होईल असे समजावे. आता याच्या पुढे कोणी काही कारभार करायचा नाही. मी केलाय तो बरोबर केलेला आहे, मलाही करायची गरज नव्हती. पण माझ्या गुरुजींनी म्हणजे कोणी केले, हिची नाथबाबांनी केली का जनार्दन स्वामींनी? आणि जनार्दन स्वामी आणि निवृत्तीदादा कसे आहेत? एकच आहे. आणि नाथबाबांनी आणि ज्ञानेश्वर महाराज नामाचा एका, नामाचा तुका आणि ज्ञानाचा एका, अशा पद्धतीने. म्हणून याच्या पुढे जो ग्रंथ करील आणि त्याने अमृताचे ठाकी ज्ञानेश्वरी पाठी जो ओवी करील मराठी त्याने अमृताचे ताटी जाण नरोटी ठेवली. पुढच्या 5 ओळी वाचून आपण थांबूया. ओम नमो जी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय सुसंवेद्या आत्मरूपा. हे ओम पद मंगलवाचक आहे. हे ओंकार स्वरूप असणाऱ्या जगताचे आद्य कारण असणाऱ्या आणि वेदाचा कर्ता किंवा वेदगम्य असणाऱ्या देवा, हे निर्गुण ब्रह्मा. कोणाला प्रार्थना करतात? हे निर्गुण ब्रह्मा, तुला माझा नमस्कार असो. त्या ओमला सांगतात. तसेच तू तत्वता स्वयंप्रकाश असून सर्वव्यापी अर्थात आत्मतत्वाने असणाऱ्या देवा, तुझा जय जयकार असो. निवृत्तीनाथांचे शिष्य ज्ञानदेव म्हणतात, देवा तू संपूर्ण विषय व मती प्रकाशक जो गणपती तो तूच आहेस. ऐका महाराज, हा संपूर्ण वेद हीच त्या गणपतीची उत्तम सजवलेली मूर्ती आहे की जिचे निर्दोष वर्णरूपी शरीर शोभत आहे. त्या शरीराची जी ठेवण आहे अंगलोट आहे ती अशी पहा की स्मृती हेच त्याचे अवयव असून त्या स्मृतीतील अर्थ सौंदर्य म्हणजे जणू लावण्याची खानच आहे. 18 पुराणे हीच त्या रत्नखचित अलंकार, ते रत्नखचित अलंकार होत. त्यात सांगितलेले सिद्धांत हीच कोणी रत्न असून त्यातील छंदोबद्ध पदयोजना हीच त्या सिद्धांत रूप रत्नांची कोंदणे होत. 18वा अध्याय संपला. आपली जवळजवळ 7-8 महिने चालू असणारी ज्ञानेश्वरी तुमच्या सगळ्यांच्या योगाने पूर्ण झाली. त्याच्यात मध्ये ही जी जागा उपलब्ध करून दिली आपले दीपक बाबा, नगरसेवक नगरसेविका ताई, आणि त्याच्यामध्ये त्यांच्या पाठीमागे पडणारे आपले सर्व आपले शिंदे साहेब असतील, येलकर बाबा असतील, पडवळ काका असतील, गव्हाणे साहेब, विनायक महाराज, जिजाबा डुमरे, चंदू बाबा, माऊली आहेत, भगवान बाबा आहेत, असे 9-10 जण माणसं याच्या पाठीमागं लागून आपल्याला जागा उपलब्ध करून दिली. यांच्यामुळे नगरसेवकांमुळे आणि त्यांचे जे कार्यकर्ते ते त्यांनी आपल्याला जागा उपलब्ध करून दिली. त्यांच्या योगाने संतांच्या कृपेने आपली ज्ञानेश्वरी वाचून पूर्ण झाली. आपल्याला आता तिचा काय घ्यायचा आहे? अनुभव घ्यायचा. आणि एकदा वाचून झाली म्हणजे पुन्हा पुन्हा आपण वाचत राहायचं. आपल्याला व्यसन लागलं पाहिजे. बघा एकदम राईट टाईमला संपली आपली, एकदम राईट टाईमला झालेली सेवा. हृदयस्थ सद्गुरू सच्चिदानंद श्रीपाद बाबा रामदास बाबा अधिष्ठान श्री ज्ञानेश्वरी संत मालिका तसेच तुम्हा संत वृंदांच्या चरणावर सेवा समर्पित करून सेवेला इथे पूर्ण विराम देऊया. पुंडली गौरदेव हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय. शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय. सच्चिदानंद श्रीपाद बाबान की जय. सच्चिदानंद रामदास बाबान की जय. अवधूत चिंतनम श्री गुरुदेव दत्त गोपाल कृष्ण भगवान. बोलो रे भाई सब संतन की जय. गणपती बाप्पा आता विश्वा जय काळाचे वेंकटी सांडो दया सत्कर्मी हरिवाळो भूतावर स्वेदो मैत्रदिवांचे दुरितांचे तुम्ही राहो विश्व स्वधर्म स्वीय पाव जो जे वांछित तो ते आहो प्राणितात वर्षक सकल मंगळे ईश्वर निष्ठांची मांदी आहे. अनवरत उपमंडळी भेट तुका होता सदा कल्पतरुचे आरो चेतना सिद्धांतीचे गाव बोलते जगणव पियुषांचे चंद्रमेशे आरांचन मातंडले पापैन ते सर्वाई सदा सज्जन स्वयरेवटू किंबहुना सर्वसुखी पूर्ण होनी ते योगी कलिकाले पुरुषी अखंडित आणि अर्थोपजीवे विशेष रोगी दृष्टादृष्ट विजय भोगावे एकवने श्री विश्वेश्वरा हो आहुरी दान बसाहो. हे देव विज्ञान देव या झाला. हे देव ज्ञान देव सुया झाला. हे देव ज्ञान देव सुया झाला. हरि ओम शांती शांती.